AI आपल्याला जर रिप्लेस करायचा नसेल तर हे आवश्यक आहे की रोज काहीतरी नवीन केलं पाहिजे. म्हणजे ChatGPTच्या उत्तरामध्ये ते नाही आहे जे मी काल विचार केला आहे. ChatGPTच्या उत्तरामध्ये ते नाही आहे जो मी आज विचार केला आहे, कारण ते त्याला ॲक्सेसिबल नाही आहे, ते अजून बाहेर कुठे इंटरनेटवर गेलं नाही आहे. आणि इथे कशाला गेलो याच्याऐवजी ChatGPTला प्रॉम्प्ट विचारून टाकला असता. हॅलो, स्वर्गीय नानासाहेब हरताळकरांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन. आज मी इथे आलो याच्या जवळजवळ 25 वर्ष आधी माझे बाबा इथे येऊन गेले होते आणि एका भाषणासाठी ते इथे आले होते, हे तर मला माहिती होतं. पण आज डॉक्टर पोद्दारांशी गप्पा मारताना असंही कळालं की त्याच्याही 20 वर्ष आधी माझे आजोबा पण चोपड्यात येऊन गेले होते. त्याच्यामुळे जिथे माझे आजोबा आणि वडील दोघंही येऊन गेले तिथे यायची मला संधी मिळाली. मला मनस्वी आनंद आहे. जळगाव जिल्ह्यातलं एरंडोल हे माझा आजोळ, माझ्या आजीच्या साईडने. त्याच्यामुळे माझ्या वडिलांची आई ही एरंडोलची, मानूधने हे त्यांचं कुटुंबीय. आणि इथे जवळच भोकर नावाचं एक गाव आहे, ज्यांनी आत्ता आभार प्रदर्शन केलं ते लाठी सर जे आहेत ते देखील त्याच गावचे आहेत. तर विनोबांच्या भूदान पदयात्रेचा त्यांनी उल्लेख केला. त्या भूदान पदयात्रेमध्ये माझे आजोबा आणि आजी हे विनोबांच्या सोबत पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून सक्रिय होते आणि ते भारतभरासाठी फिरत होते. तर त्यावेळेला लहान मुलांचं काय करायचं, तर माझे बाबा आणि माझे काका, त्यावेळेला त्यांचं वय 6 वर्ष आणि 8 वर्ष होतं, यांचं करायचं काय, 1 वर्ष आपण तर भारतभर फिरत असू. तर म्हणून त्या दोघांना भोकरला आमचे कोणी दूरचे नातेवाईक होते त्यांच्या घरी ठेवलं होतं. म्हणून 1 वर्ष माझे बाबा आणि माझे काका हे इथे जवळच भोकरला राहिलेले आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांच्या तोंडून भोकरच्या आठवणी मी कायम ऐकलेल्या आहेत. तर भोकरला आणि त्याच्या जवळच्या चोपड्याला यायची मला संधी मिळाली आणि आज तुमच्या सगळ्यांशी बोलता येते. आणि विशेषतः म्हणजे नानासाहेबांसारखं त्यांचं अतिशय मोठं कर्तृत्व आहे. त्यांच्या स्मृतीच्या कार्यक्रमामध्ये मला आमंत्रित केलं, हे माझ्यासाठी खूप मोठा गौरव आहे. गेल्या 10 वर्षांपासून ही मालिका सुरू आहे आणि याच्यामध्ये याच्या आधी जे लोक येऊन गेले आहेत ते फार थोर, फार मोठे आहेत. माझी तेवढी पात्रता मुळीच नाही. पण जे काही आम्ही करतोय त्याच्यातनं सांगण्यासारखं जे चांगलं असेल ते तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करावा हा आजचा उद्देश असेल. विकास काकांशी जेव्हा मी चर्चा करत होतो की कशाच्या विषयी बोलावं, तर एक बाब पक्की होती की आपण जे केलं आहे किंवा ज्याविषयी आपल्याला माहिती आहे त्याच्यावरच मर्यादित बोललं पाहिजे. त्याच्यामुळे गेली 18 वर्ष यूथ डेव्हलपमेंट हा माझ्या कामाचा, अभ्यासाचा आणि रोजच्या चिंतनाचा विषय आहे. मी सॉफ्टवेअरमधली नोकरी सोडल्यानंतर आता गेली 18 वर्ष तेच काम करतोय, त्यामुळे त्याच्याशी संबंधित बोलूया असं आम्ही ठरवलं आणि म्हणून आजचा विषय आपण तसा निवडला आहे. आजची जी स्टाईल आहे ती मात्र मुद्दामून भाषणाची न ठेवता मुलाखतीच्या रूपामध्ये आपण ठेवलेली आहे. आणि याच्या मागचा आमचा काय विचार होता तो मला फक्त सगळ्यांना सुरुवातीला सांगून द्यायचा आणि मग आपण मुलाखतीकडे वळूया. एक म्हणजे अर्थातच मी काय वाटेल ते बोलू शकतो, पण ते ऑडियन्ससाठी रिलेव्हंट असलं पाहिजे हे असणं अर्थात महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे ते चेक करण्याची जबाबदारी ही अद्वैतवर आहे आणि म्हणून मुलाखत की वक्त्याला ताब्यात ठेवावं. पण दुसरी बाब अशी, आणि जी खूप इंटरेस्टिंग एक्सरसाइज मी आता काही दिवसांपूर्वी केला, मी ChatGPTला माझ्याविषयी माहिती दिली. मी त्याला एक प्रश्न दिला, त्याच्यामध्ये सुरुवातीला मी त्याला माझ्याविषयी माहिती दिली. इंटरनेटवर जिथे जिथे माझ्याशी रिलेटेड काही सोर्सेस आहेत, काही माझे जुने लेख असतील किंवा टॉक्स असतील त्याच्या काही लिंक्स त्याला दिल्या. उरलेलं तू शोध असं सांगितलं. आणि मग मी त्याला पुढे प्रश्न असे 2 दिले की मी जे बोलतो त्याची काय स्टाईल आहे जरा मला सांग. आणि दुसरं मी त्याला असं म्हणालो की आता काही दिवसांनी मी चोपड्याला जाणार आहे, अशा अशा कार्यक्रमासाठी मला बोलवलं आहे, मी त्याच्यात काय बोलणार आहे हे तू मला सांग. तुला काय वाटतं मी काय बोलणार आहे, प्रेडिक्ट कर. आणि गंमत म्हणजे त्याने खूप सुंदर उत्तर दिलं आहे. तर मला आश्चर्य वाटलं आणि थोडी भीती वाटली की ChatGPT सांगू शकतं की माझी बोलण्याची स्टाईल काय. तर ठीक आहे, चांगलं आहे, काही त्याच्यातनं चांगले मुद्दे मला शिकता येतील, काही सुधरवता येतील. पण पुढे म्हणजे ते हे सांगतं की तू बोलणार काय चोपड्यात जाऊन, मग माझी याची गरज काय. तुम्हाला सगळ्यांनाच विकास काकांनी सांगितलं असतं ChatGPTला प्रॉम्प्ट द्या, हे जे काही उत्तर आहे हेच बोलणार होते ते.
तर माझ्या असं लक्षात आलं की याचा अर्थ AI आपल्याला जर रिप्लेस करायचा नसेल तर हे आवश्यक आहे की रोज काहीतरी नवीन केलं पाहिजे. म्हणजे ChatGPTच्या उत्तरामध्ये ते नाही आहे जो मी काल विचार केला आहे. ChatGPTच्या उत्तरामध्ये ते नाही आहे जो मी आज विचार केला आहे, कारण ते त्याला ॲक्सेसिबल नाही आहे, ते अजून बाहेर कुठे इंटरनेटवर गेलं नाही आहे. त्याच्यामुळे इफ आय डोंट हॅव टू बी रिपिटेटिव्ह अँड इफ AI इज नॉट सपोज टू रिप्लेस मी, काहीतरी नवीन विचार केला पाहिजे आणि तो पुढे आला तरच काहीतरी अर्थ आहे या सगळ्या खटाटोपाला. आणि म्हणून सगळ्यात नवीन करण्याची सगळ्यात सोपी पद्धत काय, तर आपल्याला माहीत नसणं की आपण काय करणार आहोत. त्याच्यामुळे आज मी काय बोलणार आहे मलाही माहीत नाही, कारण तो काय प्रश्न विचारणार मला 100% काही पूर्ण खात्री अशातला भाग नाही. त्याच्यामुळे तुम्हाला देखील बोर होऊ नये, मला देखील रिपिटेशन वाटू नये आणि इथे कशाला गेलो याच्याऐवजी ChatGPTला प्रॉम्प्ट विचारून टाकला असता असं कोणाला वाटू नये, म्हणून भाषणाच्या ऐवजी मुलाखत आणि त्याच्यातलं नाविन्य ही पद्धत आम्ही स्वीकारली आहे. पण हा इंटरेस्टिंग धडा मला काही दिवसांपूर्वीच मिळाला, तो तुमच्यापैकी अनेकांना त्यांच्या त्यांच्या कामामध्ये सुयोग्य पद्धतीने वापरता येईल. शेवटचा मुद्दा, मला अतिशय आनंद आहे की आज मुलाखतीसाठी मला अद्वैत सारखा माझाच मित्र लाभला. अद्वैत आणि मी दोघं एकमेकांना 2011 पासून ओळखतो, कारण तेव्हा पहिल्यांदा अद्वैतची माझी गडचिरोलीला निर्माणच्या शिबिरांच्या निमित्ताने भेट झाली आणि तेव्हापासून वर्धिष्णूचं त्याने सुरू केलेलं काम, त्याचं आणि प्रणालीच्या घरनं त्यावेळेला विरोध होता लग्नाला, तो असताना देखील आंतरजातीय लग्न करणं, त्यांचं लग्न आणि माझं लग्न एकाच महिन्यात झालेलं आहे, 15 दिवसांच्या अंतराने झालेलं आहे. आणि काही विरोध दोन्हीकडे मुलींच्या घरण्याच विरोध झाला होता. तर मुलींच्या सगळ्या वडिलांना सांगितलं पाहिजे की चांगली मुलं असतात, त्याच्यावर थोडा विश्वास ठेवा. पण त्यांचा वर्धिष्णूचा सगळा प्रवास मी अगदी जवळून बघितलंय. जळगावला त्यांच्या घरी मी कित्येकदा राहिलोय, काल मी त्यांच्याचकडे होतो आणि त्याच्यामुळे अद्वैतच्या सोबत गप्पा मारायला मिळणं ही माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. तर पुनश्च एकदा मला इथे बोलावलं आणि आपल्या सगळ्यांना जो काही आता संवाद करता येईल त्याची संधी दिली, याच्यासाठी विकास काकांचे आणि सगळ्या आयोजकांचे मी पुनश्च आभार व्यक्त करतो आणि आमच्या गप्पांना सुरुवात करतो. हरताळकर सरांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की अरे यावर्षी नानासाहेबांच्या व्याख्यानमालेच्या निमित्ताने आम्ही अमृतला बोलवतो आहे. आणि अर्थातच आनंद होता, पण मग त्याच्यानंतर पुढचा बॉम्ब त्यांनी हा टाकला की तो येतोच आहे आणि त्याचं आणि माझं बोलणं झालं की आपण व्याख्यान असं न करता मुलाखत म्हणून करूया, तर ती तूच का नाही करत. त्याचा दुसरा बॉम्ब होता माझ्यावर पडलेला की अरे बापरे. पण त्याच वेळेस तू म्हणालास तसं तो एक 15 वर्षाचा प्रवास जो आहे तो माझ्या नजरेसमोरून गेला. कारण की 2011 साली ज्यावेळेस मी स्वतः कॉर्पोरेटची नोकरी सोडलेली होती आणि काहीतरी करून बघायचं आहे ह्या प्रश्नाला घेऊन बाहेर पडलो होतो, या प्रश्नाचा शोध घेण्यासाठी म्हणून मी बाहेर पडलो होतो. आणि त्याच वेळेस निर्माण जे आहे ते माझ्या आयुष्यात आलं. आणि गेल्या 15 वर्षामध्ये वर्धिष्णूचा जो प्रवास आहे, माझा प्रणालीचा जो वैयक्तिक प्रवास आहे, त्याच्यामध्ये निर्माणने प्रचंड मोठी आणि प्रचंड महत्त्वाची भूमिका निभावली. आणि खरं तर तेच आज आम्ही जे बोलणार आहोत त्याची थीम आहे की युवा निर्माण हेच राष्ट्र निर्माण. तर त्याच धाग्याला घेऊन बोलायचं असल्यामुळे मला एक ते वर्तुळ जे आहे ते पूर्णत्वास ज्यावेळेस येतं ना, त्याची जी भावना असते ती सुद्धा एक होती. त्यामुळे आणि अर्थातच आम्ही 15 वर्ष झाली एकमेकांना ओळखत असल्यामुळे आहो जाओचे जे हे आहे ते सगळे गाळून अरे तुरेने संवाद साधणार आहोत. आणि आम्ही असेच घरी बोलतो, इतर ठिकाणी बोलतो आणि त्यालाच घेऊन कंटिन्यू करणार आहोत. तर मला वाटतं आपण तोच धागा धरून पुढचा जो एक तासभर गप्पा मारणार आहोत त्यातला सुरुवात करूया. प्रश्न खूप आहेत. आत्ता थोड्या वेळापूर्वी ज्यावेळेस तुझी ओळख करून देताना जो उल्लेख झाला की तुझ्या बालपणीच्याही बऱ्याच आठवणी आहेत, बऱ्याचशा घडामोडी आहेत. पण त्याच्याकडे जाण्यापूर्वी आजचा जो विषय की युवा निर्माण हेच राष्ट्र निर्माण, तर हे का गरजेचं आहे. मुळात युवा निर्माण का करावं, त्याची गरज काय, आणि त्याच्यामुळे घडणारं राष्ट्र निर्माण जे आहे ते कसं दिसतं, या प्रश्नापासून मला वाटतं आपण सुरुवात करूयात आणि मग नंतर हळूहळू पुढे जाऊयात. थँक्स अद्वैत. आजची थीम
फार महत्त्वाची याच्यासाठी आहे, अनेक कारणांसाठी आहे, पण थोडक्यात सांगायचं तर युवा हा शब्द खूप वेगवेगळ्या पद्धतीने वापरता येईल. आपल्या संसदेमध्ये जे अनेक लोक आहेत तेही स्वतःला युवा समजतात, पण वैज्ञानिकदृष्ट्या साधारणतः 18 ते 29 वर्ष या वयोगटामधला जो ग्रुप आहे त्याला युवा, टेक्निकल भाषेत इमर्जिंग ॲडल्ट असं नाव आहे. पण आपण आजच्या चर्चेसाठी बोलताना 18 to 29 हा एज ग्रुप ॲज यूथ असं पकडून चालूया. आणि त्यांचं निर्माण हे राष्ट्रनिर्माण असं का, हा आपल्या पुढचा प्रश्न आहे. भारताची जी साधारणतः 140 कोटी लोकसंख्या आहे, याच्यामध्ये 18 ते 29 या वयोगटामध्ये असलेल्या मुलामुलींचं प्रमाण हे 22% आहे. आणि 22% म्हणजे किती, तर 261 मिलियन म्हणजे 26 कोटी लोक हे भारतामध्ये 18 to 29 एज ग्रुपमध्ये आहेत. म्हणजे अख्ख्या पाकिस्तानची जितकी लोकसंख्या आहे त्याच्यापेक्षा जास्ती हे भारतात निव्वळ तरुण आहेत. किंवा जर्मनी, इंग्लंड, ऑस्ट्रिया या 3 देशांची जी अख्खी लोकसंख्या आहे ती जर कंबाईन केली तरी भारताची निव्वळ यूथ ही पॉप्युलेशन त्याच्यापेक्षा जास्त आहे. सगळ्या जगामधली सगळ्यात जास्ती यूथ पॉप्युलेशन ही भारतात आहे. आणि भारताच्या पॉप्युलेशनचं जर आपण पॉप्युलेशन पिरॅमिड काढला आणि वेगवेगळ्या वयोगटासाठी त्याच्यामध्ये जर अशा स्लॅब्स केल्या तर सगळ्यात मोठी स्लॅब जी आहे ती यूथ एज ग्रुपची आहे. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली इतका मोठा चंक आपल्या लोकसंख्येचा जो आहे त्याची डेव्हलपमेंट चांगलं होणं म्हणजे राष्ट्राची डेव्हलपमेंट चांगली होईल हे समजणं सोपं आहे. त्याच्यासाठी हा फक्त क्वांटिटेटिव्ह अँगल जरी आपल्याला कळाला तरी पुरेसा आहे. मात्र अजून 1-2 एलिमेंट्स आहेत. हा यूथ असा देखील ग्रुप आहे की ज्याला राष्ट्र निर्माणामध्ये कदाचित सगळ्यात जास्त स्टेक आहे. देशातलं पर्यावरण आणि एअर क्वालिटी चांगली असावी का, कदाचित जे 70च्या पुढे गेलेले राजकारणी आहेत त्यांना फार फरक पडणार नाही आहे आता, कारण त्यांच्यावर त्या पोल्युटेड एअरमध्ये फार काळ राहायची गरज नाही येणार आहे. पण जे यूथ आहेत त्यांना मात्र अख्खं आयुष्य काढायचं आहे. सिमिलर लॉजिक चिल्ड्रनला पण अप्लाय करतील आणि म्हणूनच वर्धिष्णू जे काम लहान मुलामुलींसोबत करते तेही अतिशय आवश्यक आहे. पण लहान मुलामुलींना अजून ॲक्टिव्ह डुअर बनण्यासाठी वेळ आहे. ते त्या स्टेजला पोहोचायला त्यांना काही काळ लागेल. यूथ मात्र अर्थातच अशा परिस्थितीमध्ये आहे की ते स्वतः काहीतरी करू देखील शकतात. त्याच्यामुळे भारताचं चांगलं भवितव्य घडणं हे सगळ्यात जास्ती अगर कोणाच्या भवितव्याशी निगडीत असेल तर ते यूथच्या भवितव्याशी निगडीत आहे. आणि म्हणून त्यांचं भलं होणं हे अतिशय आवश्यक आहे. अनफॉर्च्युनेटली आपल्या देशामध्ये यूथकडे एक रिसोर्स किंवा एक ज्याच्यासोबत प्रेमाने वागायला पाहिजे आणि त्याला फ्लरिश व्हायला मदत केली पाहिजे अशा दृष्टीने सहसा कोणी बघत नाही. गव्हर्नमेंटचा युवकांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा प्रायमरीली एक मतदार म्हणून तरी आहे किंवा लाभार्थी म्हणून तरी आहे. एखादी योजना काढायची, त्याचा त्याला लाभार्थी बनवायचं आणि तो कायम वंचकाच्या भूमिकेत कसा असेल हा सहसा गव्हर्नमेंटचा दृष्टिकोन आहे युवकांकडे बघण्याचा. प्रायव्हेट सेक्टरचा प्रिडॉमिनंट दृष्टिकोन युवक युवतींकडे बघण्याचा आहे की आम्ही जे काही प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस देतो त्याचा त्याने कन्झ्युमर किंवा कस्टमर बनावा आणि आम्हाला पैसे द्या. सो मतदार किंवा लाभार्थी, कन्झ्युमर किंवा कस्टमर हे गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट सेक्टरचे यूथसोबत इंटरॅक्ट करण्याचे प्रायमरी मोड्स आहेत. पण याच्या पलीकडे जाऊन यंग पीपल आर वर्दी ऑफ लव्ह, अटेन्शन, केअर अँड ऑफ फुल्ली ब्लॉसमिंग इन टू अ ब्युटिफुल ह्युमन बिईंग. त्याच्यासाठी त्याला किंवा तिला समजून घेतलं पाहिजे, त्याला किंवा तिला वाढायला मदत केली पाहिजे. या दृष्टीने बहुतांश कोणी युवक युवतींकडे बघत नाही. आणि ही आम्हाला खूप मोठी ट्रॅजेडी वाटते. म्हणूनच निर्माणचं काम खरं तर आम्ही करतो. याही दृष्टीने युवा निर्माण हे राष्ट्र निर्माण आहे. आणि अजून एक मुद्दा आहे. मी अमेरिकेमध्ये 1 वर्ष माझ्या मास्टर्ससाठी शिकायला होतो, तेव्हा मी बघितलं की तिथे यूथकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आहे असा, प्रायमरी दृष्टिकोन असा आहे की यूथ आर अ प्रॉब्लेम टू बी रेक्टिफाईड. गडबड आहे लेखाची, यूथ सोबत काम करा हो, नाही तर तो आहे ना
नशेच्याच मागे जाईल. यूथ सोबत काम करा, नाही तर तो काहीतरी गुंडागर्दीच करेल. तर यूथ हा जणू काही प्रॉब्लेम आहे आणि या प्रॉब्लेमला कसं तरी सांभाळून 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 तिशीपर्यंत न्या. किंवा आपल्याकडे जसं पूर्वी असायचं ना, अच्छा मुलगा दारू पितो का, लग्न लावून टाका सुधरून जाईल, हा जो ट्रॅडिशनल उपाय आपल्याकडचा होता. पण अमेरिकेतला युवकांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा प्रॉब्लेम टू बी रेक्टिफाईड आहे. आपण लोकांनी भारतामध्ये हे ठरवलं पाहिजे आणि हे युवांनी देखील स्वतः ठरवलं पाहिजे की आर यू अ प्रॉब्लेम टू बी रेक्टिफाईड और आर यू अन ॲसेट टू बी कल्टिवेटेड. एक प्रॉब्लेम आहे, त्याला दुरुस्त करा, ही युवकांकडे बघण्याची प्रायमरी दृष्टी की हा एक अतिशय चांगला रिसोर्स आहे, एक ॲसेट आहे आणि याला जर योग्य पद्धतीने नर्चर केलं तर हा व्यक्ती पण ब्लॉसम होईल आणि याच्या माध्यमातून देशाचं देखील भलं होईल. तर हे बघायला पाहिजे. आता सगळ्यात शेवटचा कॉशन म्हणून त्याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया की युवा निर्माण हे राष्ट्र निर्माण हे युवकांसोबत काम करणाऱ्या माझ्यासारख्या माणसाने तर वाटलंच पाहिजे. युवकांसोबत काम करणाऱ्या शिक्षकांना वाटलंच पाहिजे. युवकांसोबत काम करणाऱ्या पालकांना वाटलंच पाहिजे. पण युवकांची स्वतःची समज मात्र युवा निर्माण हेच राष्ट्र निर्माण एवढ्यापुरती मर्यादित राहता कामा नये. कारण युवकांनी देखील जर हेच म्हटलं की अरे युवा निर्माण म्हणजे राष्ट्र निर्माण, मेरे में इन्व्हेस्ट करो, आने दो, तर युवक फक्त घेणारा बनेल. आणि म्हणून युवा निर्माण हे राष्ट्र निर्माण हे बाकीच्या सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. युवकांनी मात्र उलटं मानलं पाहिजे की राष्ट्र निर्माण हेच युवा निर्माण. त्यामुळे युवकांनी रिसिव्हर बनण्याच्या ऐवजी गिव्हर बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे की मी राष्ट्र निर्माणाला कसं कॉन्ट्रीब्यूट करू, मी राष्ट्र निर्माणाला जितकं कॉन्ट्रीब्यूट करीन माझं युवा निर्माण आपोआप होऊन जाईल. हा युवकांनी बघण्याचा दृष्टिकोन. त्यामुळे युवकांनी, इथे जे कोणी युथ आहेत त्यांनी कृपया हा विषय उलटा वाचा आणि जे युथ नाही आहेत पण युथ सोबत काम करतात किंवा ज्यांचा संपर्क येतो त्यांनी हा सुलटा वाचावा. तर त्या विषयाचं जे गांभीर्य आहे आणि त्याची त्या त्या ग्रुपसाठी असलेली जी ॲप्लिकेबिलिटी आहे ती योग्य पद्धतीने ठसेल. खूपच छान. म्हणजे तू ज्यावेळेस म्हणलास की युवकांनी याला खरं तर उलटं वाचावं आणि मग खरं तर मग एक प्रश्न असा येऊ शकतो बरं का की जो म्हणजे मग युवा निर्माण म्हणजे राष्ट्र निर्माण किंवा राष्ट्र निर्माण म्हणजे युवा निर्माण म्हणलं तर ह्याचा अर्थ सगळ्या युवकांनी किंवा सगळ्या तरुणांनी हे सामाजिक कामच करायला पाहिजे का, किंवा समाजातले प्रश्न सोडवणं आणि त्याच्यासाठी काम करणं म्हणजेच राष्ट्र निर्माण होईल का. तर ज्यावेळेस युवा निर्माण ही व्याख्या किंवा हा शब्द आपण वापरतो तर त्याची व्याख्या करायची झाली तर मग ती व्याख्या तू कशी करशील. ग्रेट. सो सगळ्या युवकांनी सामाजिक क्षेत्रातच काम करायला पाहिजे का, मुळीच नाही. पण सगळ्या युवकांनी काम करायला पाहिजे का, नक्कीच. पण सामाजिक क्षेत्रातच करायला पाहिजे असं काही आग्रह नाही. सामाजिक क्षेत्राची गरज अतिशय आहे. पण आपल्या देशामध्ये गव्हर्नमेंट सेक्टरची, प्रायव्हेट सेक्टरची देखील अतिशय चांगली गरज आहे आणि त्याच्यात पण चांगलं काम करण्याची खूप आवश्यकता आहे. एक कदाचित थोडं डिटूर होईल पण प्रायव्हेट सेक्टरमधल्या चांगल्या कामाची आवश्यकता किती आहे म्हणून फक्त सांगतो. मला अतिशय मोठा कल्चरल झटका बसला होता अमेरिकेमध्ये जेव्हा मी लोकांना बघायचो की समजा आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेलो, काही 2 दिवस तिथे राहिलो आणि आता आपण बाहेर पडतोय, तर जेव्हा ते रिसेप्शनला आपल्याला शेवटची पावती वगैरे सगळी देतात आणि ते हातात देतात तेव्हा कायम ते म्हणायचे इट वॉज अ प्लेजर डुईंग बिझनेस विथ यू. आणि मी जेव्हा हे वाक्य ऐकलं म्हटलं इट वॉज अ प्लेजर डुईंग बिझनेस विथ यू. भारतामध्ये असा कधी अनुभवच येत नाही. सगळ्यात फॅन्टॅस्टिक एक्झाम्पल म्हणजे आमच्या नागपूरचे रिक्षावाले. आपल्याला कायम वाटतं याने मला बनवलं. प्रायव्हेट सेक्टरमधल्या एखाद्या व्यक्तीसोबत आपण एखादं ट्रान्झॅक्शन केलं तर इट कुड बी अ प्लेजर डुईंग बिझनेस विथ यू. काहीतरी सेवा मी तुम्हाला किंवा प्रॉडक्ट तुम्हाला अतिशय उत्तम क्वालिटीचं प्रदान करतोय, त्याच्या बदल्यामध्ये काही मोबदला मी घेतोय, पण थँक्स, दोघांचा फायदा झाला, बी हॅपी. ही भावना आपल्या देशामध्ये नाही आहे. कायम ग्राहकाच्या मनात राहतं कुछ तो भी दाल में काला है. आणि मी स्वतः जरी डॉक्टर नसलो तरी माझ्या कुटुंबातले मेजॉरिटी लोक डॉक्टर आहे आणि मी एका हेल्थकेअर ऑर्गनायझेशनसोबत काम करतो आणि म्हणून मला फार दुर्दैवाने नमूद करावं असं वाटतं की एक जमाना असा होता किंवा जेव्हा डॉक्टर लोकांच्या प्रती समाजामध्ये अशी प्रतिमा नव्हती.
पण आज काही निवडक डॉक्टर वगळता अनेक लोकांच्या मनामध्ये इव्हन डॉक्टरांच्या बाबतीत अशीच समज झाली आहे की डॉक्टर म्हणतोय ना की काहीतरी इन्व्हेस्टिगेशन करा, मोस्टली उगाचच सांगतो. तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा एथिकली चांगलं काम करण्याची अतिशय गरज आहे. हे एक छोटं उदाहरण मला सुचलं म्हणून मी सांगितलं. पण कमिंग बॅक टू युअर पॉईंट, नो, इट इज नॉट नीडेड दॅट एव्हरीबडी शुड गेट इन टू सोशल ॲक्शन. पण मग युवा निर्माण म्हणजे काय, त्याला व्याख्येच्या रूपात कसं आणायचं, हा अतिशय कळीचा प्रश्न आहे. आम्हाला जवळजवळ 10 वर्ष या प्रश्नाने छळलं. माझे बाबाचा उल्लेख झाला, ते महाराष्ट्राला सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत, पण ते हाडाचे वैज्ञानिक आहेत. आणि अद्वैत आणि प्रणालीला हे माहिती आहे की आम्हाला निर्माणमध्ये 2 प्रश्न त्यांनी असे डोक्यात ठोकून ठोकून भिनवले आहेत की कुठल्याही विषयावर बोलताना असं वेग काहीतरी आम्ही बोलायला लागलो की ते 2 प्रश्न विचारतात, एक MK आणि दुसरा KM. तर काही बोललो आपण तर ते विचारतात MK म्हणजे काय, नेमकं बोल, म्हणजे काय, म्हणजे काय, म्हणजे काय. आणि पुढचा प्रश्न असतो त्यांचा KM, कसं मोजणार, कसं मोजणार. नील्स बोहर, नोबेल लॉरिएट इन फिजिक्स, त्याचं अतिशय फेमस वाक्य आहे की नथिंग एक्झिस्ट अंटिल इट इज मेजर्ड. त्याच्यामुळे आमच्याकडे हा अतिशय लहानपणापासून काय म्हणूया फोकस आहे की वेग बोलू नका, नेमकं बोला आणि त्याला काहीतरी मेजरमेंट करा. जेव्हा आपण यूथ डेव्हलपमेंटचं काम करायचं, युवा निर्माणाचं काम करायचं असा सगळा विचार होता आणि प्रयत्न होता, तेव्हा पण परत हा मुद्दा आला की युवा निर्माण किंवा यूथ डेव्हलपमेंट म्हणजे नेमकं काय आणि हे मोजणार कसं. मी स्वतः आलो इंजिनिअरिंग आणि पुढे मॅनेजमेंट या क्षेत्रातलं एज्युकेशन घेऊन. सो मला असं वाटलं आपण हे कधी फॉर्मली शिकलो नाहीये, पण कोणीतरी याचं उत्तर शोधलं असेल ना, म्हणून मी भरपूर लिटरेचर वाचलं आणि अनफॉर्च्युनेटली याचं उत्तरच नाही सापडलं मला. आता हा प्रश्न काय हा मी फक्त एकदा तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन करून सांगतो, म्हणजे मग त्याची गरज काय ते कळेल. माझा मुलगा अर्जुन 5.25 वर्षाचा आहे. अद्वैत प्रणालीची मुलगी सुबू ही 2.25 वर्षांची आहे. लहान मूल जेव्हा पैदा होतं आणि त्याच्यानंतर वयाने वाढतं तेव्हा त्याची किंवा तिची वाढ योग्य रीतीने होते की नाही हे चेक करण्यासाठी देर आर ग्रोथ माइलस्टोन्स. म्हणजे आपल्याला हे माहिती आहे की साधारणतः लहान मूल रांगायला कधी लागेल, चालायला कधी लागेल, आईच्या दुधावरनं सॉलिड फूडकडे हळूहळू कधी त्याचा प्रवास होईल, बोबडे शब्द कधी बोलायला लागेल, हातांची ग्रीप त्याची किंवा तिची कधी वाढेल. तर हे ग्रोथ माइलस्टोन्स आहेत. लहान मुलाचा विकास योग्य रीतीने होतोय की नाही हे चेक करण्यासाठी आपल्याकडे ऑलरेडी काही फ्रेमवर्क आहे. एखाद्या लहान मुलाचा ग्रोथ आपल्याला चेक करायची असेल त्या फ्रेमवर्कच्या अगेन्स्ट तपासा. इफ एव्हरीथिंग इज वेल, सेलिब्रेट. इफ नॉट, टेक करेक्टिव्ह ॲक्शन. त्यामुळे सुबुही किंवा अर्जुन चांगल्या पद्धतीने वाढतायत की नाही हे आम्ही तपासू शकतो. मग मात्र प्रश्न आहे की 18 ते 29 वर्षाचा एखादा तरुण मुलगा किंवा मुलगी आपल्याला भेटला, आपण कसं ठरवायचं की त्याचं चांगलं चालू आहे की नाही. युवा निर्माण किंवा यूथ डेव्हलपमेंट यालाच टेक्निकल सायकोलॉजीच्या परिभाषेतला शब्द आहे यूथ फ्लरिशिंग. सो यूथ फ्लरिशिंग, युवा निर्माण, यूथ डेव्हलपमेंट आपण इंटरचेंजेबली वापरूया. पण एखादा तुमच्या पुढे 22 वर्षाचा, 24 वर्षाचा, 28 वर्षाचा, 19 वर्षाचा तरुण मुलगा किंवा मुलगी आला तर हाऊ डू वी नो इफ ही ऑर शी इज फ्लरिशिंग. तुम्ही पालक असाल तर यू वॉन्ट टू नो दॅट. तुम्ही शिक्षक असाल तर यू वॉन्ट टू नो दॅट. अँड मोस्ट इम्पॉर्टंटली दॅट यूथ नीड्स टू नो दॅट. आम्हाला असं लक्षात आलं की याचं कुठलंही फ्रेमवर्क आपल्याकडे नव्हतं. ज्या देशामध्ये जगातले सगळ्यात जास्ती प्रमाणात यूथ आहेत त्या देशाकडे याचं विज्ञानच नाही की आमचा यूथ नीट वाढतोय की नाही, आम्ही हे ठरवायचं कसं. मग हे जेव्हा आपल्याला माहितीच नाही तेव्हा आपण अंदाजे ठोकताळे बांधतो. तेव्हा एखाद्या तरुणाचं किंवा तरुणीचं जीवनात इन जनरल बरं चालू आहे की नाही हे ठरवण्याचे आपले ठोकताळे काय. कुठच्या डिग्रीला गेला, कुठच्या कॉलेजला गेला, तुझं पॅकेज किती आहे, लग्न झालं का, तुझ्याकडे गाडी आहे का, तुझ्याकडे फ्लॅट आहे का. हे काही वाईट आहेत निकष असं मला म्हणायचं नाही आहे, यांची कदाचित गरज आहे. पण एका यूथचं जीवन किंवा एका यूथचा विकास म्हणजे निव्वळ हे का. तर तुमच्या लक्षात असं येईल की हे सगळे मुद्दे असे आहेत की जे व्हिजिबल आहेत, जे आपण पटकन बघू शकतो, जे आपल्याला पटकन नजरेला भरू शकतात. तर
आपल्याकडे अभाव असल्यामुळे विज्ञानाचा आपण जे ठोकताळे जाणवतील त्यालाच क्रेडिबिलिटी देऊन बसलो आहे. आणि म्हणून यूथ स्वतः आणि त्याचे कदाचित शिक्षक किंवा पालक किंवा समाजातले इतर लोक म्हणतात हे चेंज कर, याच्या मागे जा. हे झालं ना, ढोबळ मानाने आपण मानून टाकू की तुझं चांगलं चालू आहे. पण आमच्या असं लक्षात आलं की हे पुरेसं नाही आहे. पण म्हणून जवळजवळ 5-6 वर्ष खपून आम्ही निर्माणमध्ये ज्या अनेक हजारो युवक युवतींसोबत काम केलं आहे आणि तसंच या विषयाचं जे काही वैज्ञानिक लिटरेचर, अनफॉर्च्युनेटली भारतात काहीही नव्हतं, पण वेस्टमध्ये जिथे शिकलो होतो तिथचं काही मला मिळालं, ते घेऊन आम्ही पहिल्यांदा असं ठरवलं की यूथ फ्लरिशिंग, युवा निर्माण म्हणजे नेमकं काय. आणि त्याचा आम्ही एक फ्रेमवर्क तयार केला. आम्ही त्याला नाव दिलेलं आहे निर्माण यूथ फ्लरिशिंग फ्रेमवर्क. थोडं लांबलचक वाटतं. तुम्ही असं म्हणा युवा निर्माणाचे प्रारूप, हे त्याचं मराठी सुलभीकरण करूया. हे वेबसाईटवर उपलब्ध आहे, फ्रीली अवेलेबल आहे, कोणी बघू शकतं नंतर जाऊन. याच्यामध्ये आम्ही 7 डोमेन्स केलेत आणि या 7 डोमेन्समध्ये 50 फीचर्स आहेत. सो एखाद्या तरुण मुलाची किंवा मुलीची हेल्दी ग्रोथ होते की नाही हे आज आपण 7 वेगवेगळ्या डोमेन्समधल्या 50 फीचर्सवर मोजू शकतो. 50 फीचर्स सांगून मी तुम्हाला बोर करणार नाही, ते तुम्ही साईटवर बघा, पण 7 डोमेन्स मात्र सांगतो. सगळ्यात महत्वाचा फिजिकल हेल्थ, दुसरं सायकोलॉजिकल वेलबिईंग, तिसरं कॅरेक्टर डेव्हलपमेंट. सध्या बोलबाला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा आहे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे बाहेरी पोताई, कॅरेक्टर अंदरुनी बात. फिजिकल हेल्थ, सायकोलॉजिकल वेलबिंग, कॅरेक्टर डेव्हलपमेंट. चौथं रिलेशनशिप्स. 5वं प्रोफेशनल डेव्हलपमेंट. 6वं लाईफ स्किल्स आणि 7वं सोशल कॉन्ट्रीब्युशन. त्याच्यामुळे सगळ्याच तरुणांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य समाजासाठी झोकून द्यावं का? कदाचित गरजेचं नाही. त्याच्यामध्ये काही निवडक तरुण तरुणीच तो भाग घेतील. बाकीच्यांनी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जाऊन चांगलं काम देखील करणं आवश्यक आहे. पण प्रत्येक तरुण तरुणीचं काहीतरी सोशल कॉन्ट्रीब्युशन मात्र असलं पाहिजे. म्हणून आमच्या फ्रेमवर्कमध्ये तो देखील एक डोमेन आहे. तसे 7 डोमेन्स, याच्यावर आधारित 50 फीचर्स, याच्यावर आपण वैज्ञानिकदृष्ट्या आता मोजू शकतो की भारताच्या युवांची आणि एखाद्या स्पेसिफिक यूथची विकासाची आजची परिस्थिती काय. ऑडियन्समध्ये जे कोणी युवक युवती असतील मी त्यांना विनंती करीन की आमची निर्माणची वेबसाईट जरूर चेक करा. त्या वेबसाईटवर आम्ही याची एक प्रश्नावली बनवली आहे. तुम्ही ती प्रश्नावली भरू शकता. तुम्हाला 20 ते 30 मिनटं लागतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या ईमेल बॉक्समध्ये 5 पेजचा कस्टमाइज रिपोर्ट येईल की तुमच्या डेव्हलपमेंटची आजची सद्यस्थिती काय. आम्हाला जे फाइंडिंग्स मिळाले ते आश्चर्यजनक आहेत. भारतामध्ये बालमृत्यू आणि कुपोषण हा खूप चर्चेला गेलेला विषय आहे. बालमृत्यू सुदैवाने भारतातले बरेच कमी झालेले आहेत. लहान मुलांमधलं कुपोषण हा अजूनही आपल्या देशापुढचा एक सिरियस प्रश्न आहे. पण लेटेस्ट नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेच्या डेटानुसार 5 वर्ष आणि त्याच्या खालच्या वयोगटातल्या मुलामुलींमधलं जे कुपोषणाचं प्रमाण आहे, स्टंटिंग, ते 35% आहे. म्हणजे 1/3. हे वाईट आहे, हे अजून कमी व्हायला पाहिजे. पण याच्या आधीची जी काही भारताची परिस्थिती होती चाइल्ड मालन्यूट्रिशनच्या बाबतीत त्याच्यापेक्षा ही प्रचंड मोठी प्रगती आहे. वी शुड सेलिब्रेट दिस ऑल्सो. पण पुढचं कामही करायला पाहिजे. हे झालं चाइल्ड मालन्यूट्रिशन विषयी. आता हे यूथ फ्लरिशिंग फ्रेमवर्क बनवल्यानंतर आणि याच्या माध्यमातून आम्ही 5000 तरुण तरुणींचा अभ्यास केला. पण आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला की यूथ मालन्यूट्रिशनचं काय आपल्याकडे प्रमाण आहे. अशी तर कल्पनाही कोणाला केलेली नव्हती की यूथ मालन्यूट्रिशन. तर आम्हाला फाइंडिंग्स काय मिळाले ते मी तुम्हाला सांगतो. आणि हे याच वर्षी जुलै महिन्यामध्ये मी ऑस्ट्रेलियाला गेलो होतो वर्ल्ड काँग्रेस ऑफ पॉझिटिव्ह सायकॉलॉजीसाठी. आणि जून महिन्यामध्ये मी अमेरिकेला कॉन्फरन्स ऑन इमर्जिंग ॲडल्टहुड होती. तिथे दोन्ही ठिकाणी आमचे शोधनिबंध सिलेक्ट झालेले. त्यामुळे आत्ताच नुकते 6 महिन्यापूर्वी मी हे 2 या विषयातल्या ज्या सर्वोच्च ग्लोबल प्लॅटफॉर्म्स आहेत तिथे याची मांडणी केली आणि एक्सपर्ट्सनी त्याला खूप अप्रिशिएट केलं. पण जे फाइंडिंग सापडले ते काय. त्याच्या आधी यूथ मॅलनरिशमेंट म्हणजे काय. यूथ मालनरिशमेंट, येस. सो जसं चाइल्ड मालनरिशमेंटसाठी आपण स्टंटिंग किंवा त्याची उंची किती कमी आहे हे जसं मोजतो,
तसं हे जे फ्लरिशिंग फ्रेमवर्क आम्ही डिझाईन केलं, याच्यावरचे जे स्कोअर्स आहेत, त्या स्कोअर्सवर आधारित आम्ही ठरवलं की त्याला मालनरिष्ट म्हणायचं की नाही म्हणायचं. सो ती आता रिझल्ट्समधनंच व्याख्या स्पष्ट होईल. मी तुम्हाला हे म्हणालो की 7 डोमेन्स आहेत आणि 50 फीचर्स आहेत, बरोबर आहे. आणि आम्ही असं मानलं की 7ही डोमेन्समध्ये किमान 66% जर मार्क असतील, मार्क म्हणजे त्या त्या डोमेनच्या प्रश्नामधला जो स्कोअर आहे, तर 66% मोर जर असतील तर त्याला आपण चांगलं मानूया, 66% कमी असेल तर आपण वाईट मानूया. याच्यातही आम्ही 66% एवढंच घेतलेलं आहे. म्हणजे आपण जर हे थोडंसं पुढे नेलं तर अजून सिरियस चित्र दिसेल, पण आम्ही 66%चा कट ऑफ मानला आहे आणि प्रत्येक डोमेन वाईज आम्ही काढला. तर आमच्या लक्षात असं आलं की केवळ 17% युवा, 17, केवळ 17% युवा यांना त्या 7ही डोमेन्समध्ये 66%पेक्षा जास्ती मार्क होते. 83% युवांचं कुठल्या ना कुठल्या तरी एका किंवा जास्ती डोमेनमध्ये मेजर गणलं आहे. त्यामुळे कुठल्या ना कुठल्या प्रकारचं यूथ मालन्यूट्रिशन किती लोकांमध्ये आहे? 83%. पण जास्ती गडबडीची भाग हा की 7 पैकी 4 किंवा 4हून जास्ती डोमेन्समध्ये ज्यांची अतिशय वाट लागलेली आहे, असं प्रमाण हे 45% आहे. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की जर चाइल्ड मालन्यूट्रिशन हे 35% आहे, तर भारताचा सिव्हिअर यूथ मालन्यूरिशमेंट 45% आहे आणि एनी फॉर्म ऑफ यूथ मालनरिशमेंट हे 83%. दॅट इज ह्यूज. आणि मी तुम्हाला म्हणालो की त्याच्यामध्ये 50 प्रश्न होते, तर आम्ही हे पण चेक केलं की 50च्या 50 प्रश्नांमध्ये जे चांगलं करतायत, खरं तर आपलं बोलते असावं ना हो, कुठल्याही बापाचं किंवा आईचं जे पोरगं आहे किंवा पोरगी आहे, तिचं सर्वांगाने सर्व बाबतीत विकास व्हावा असं कोणालाही वाटेल. आपण असं म्हणणार आहोत का नाही नाही तू परीक्षेत लय भारी कर, तिकडे तुला अँझायटी झाली तरी काही फरक पडत नाही, किंवा तिकडे तुझा ॲनोरेक्झिया नर्वोसा झाला आणि तू काही जेवण खाणं बंद केलं, चालून जातं ना, पण लग्न चांगल्या घरात कर, हं, असं कुठलीच आई म्हणणार नाही, असं कुठलंच वडील म्हणणार नाही. त्यामुळे आयडियल तर आहे की प्रत्येक युवक युवतीचं 50च्या 50 फीचर्सवर चांगलं व्हावं. आम्हाला दुर्दैवाने असं सापडलं की केवळ 1% तरुण तरुणी 50च्या 50 फीचर्समध्ये चांगलं करतायत. म्हणजे भारताचं खरं यूथ मालनरिशमेंट हे ॲक्च्युली 99% आहे. पण आम्ही 66% स्कोअरचा कट ऑफ ठेवल्यामुळे ते 99% इतकं भीषण न दिसतं, 83% दिसतं. आणि त्याच्यात आम्ही सिरियस किती आहे हे बघितलं तर 45% दिसतं. पण ही दुर्दैवाने आज आपल्या देशातली यूथ मालनरिशमेंटची स्थिती आहे. आणि याच्यातनं बाहेर पडणं हे प्रत्येक युवासाठी तर अर्थातच आवश्यक आहे, पण युवक युवतींसोबत काम करणाऱ्या प्रत्येकासाठी, तुम्ही पालक असा, तुम्ही शिक्षक असा, तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करता, तुमच्या टीममध्ये इतर तरुण मुलं मुली आहेत, तुम्ही भाऊ आहात आणि तुम्हाला छोटी बहीण किंवा भाऊ आहे, हे प्रत्येकासाठी महत्त्वाचं आहे. तुझ्या प्रश्नाला मी जरा लांब उत्तर दिलं, पण मला वाटलं हा कॅनव्हास समजणं उपयोगी होतं. नाही, खूप जास्त महत्त्वाचं होतं. आणि ते म्हणजे ज्यावेळेस मी ऐकत होतो त्यावेळेस मग मला हा प्रश्न पडला की ह्याचा अर्थ आपण बऱ्याचदा पेपरमध्ये सर्रास सुपर पॉवर किंवा भारत हा तरुणांचा देश आहे आणि भारत सुपर पॉवर बनणार कारण की आपल्याकडे सगळ्यात जास्त लोकसंख्येमध्ये तरुण असतील, जे वर्कफोर्स आहे की जो विचारांनी, जे त्यांच्या कृतीने या देशाच्या प्रगतीमध्ये त्यांचं योगदान देऊ शकणार आहेत असं आपण म्हणतो. पण त्याच वेळेस हा फ्रेमवर्क मात्र असं सांगतो की भारतातले 83% तरुण तरुणी कुठल्या ना कुठल्या पातळीवर झगडतायत. जर आपण आणखीन त्याला टोकाचं न्यायचं म्हणलं तर 99% तरुण तरुणी आहेत की ज्यांना खूप वेगवेगळ्या पातळ्यांवर, आणि ज्यावेळेस तू ते डोमेन सांगत होतास त्यावेळेस त्याच्यामध्ये अर्थातच म्हणजे जीवन कौशल्य खूप महत्त्वाचा भाग आहे की एक व्यक्ती म्हणून घडताना माझ्या आवश्यक जे गुण नाही म्हणणार पण कौशल्य जे ती मला किती आत्मसात होत आहेत, त्याच्यासोबतच कॅरेक्टर डेव्हलपमेंट आहे. म्हणजे ज्या वेगवेगळ्या लोकांची आपण नावं घेतो त्यावेळेस व्यक्तिमत्व हे त्या उंचीचं नेणं, म्हणजे त्या मूल्यांच्या आधारित आयुष्य जगणं, ते मूल्य स्वतःच्या आयुष्यामध्ये आचरणात आणणं, हे ज्यावेळेस म्हणतो तिथं कुठेतरी आपल्याला गडबड होताना दिसते. आपण
तरुणांच्या इतर पातळ्यांवर, रिलेशनशिप्स, नात्यांच्या पातळ्यांवर आपल्याला कुठेतरी तरुण जो आहे हा स्ट्रगल करताना दिसतोय. आणि मग त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण युवा निर्माण म्हणजेच राष्ट्र निर्माण म्हणतो, ते तिथं आणखीन जास्त महत्त्वाचं ठरतं की ते का गरजेचं आहे त्याच्याकडे. मला याच्या खोलात जायला नक्कीच आवडेल, पण मी थोडंसं मागं जातो त्याच्या आधी. 2008 साली म्हणजे निर्माण 2006 साली सुरू झालं, पण तू 2008 साली त्याच्यासोबत जोडला गेलास. आणि मला वाटतं तुझ्याही आयुष्याचा जो टप्पा होता 2005 ते 2008च्या दरम्यानचा, की तुला कुठंतरी हेच प्रश्न पडले. म्हणजे इथं उपस्थित बऱ्याच जणांनी नायना म्हणजे डॉक्टर अभय बंगे त्यांचं या जीवनाचं काय करू हे भाषण ऐकलं असेल. आणि ज्यावेळेस मी या फ्रेमवर्कबद्दल ऐकत होतो त्यावेळेसही माझ्या डोक्यात तेच सुरू होतं की युवकांना तरी हा प्रश्न पडतोय का की या जीवनाचं मी काय करू. सो तुला तो प्रश्न तेव्हा कुठेतरी पडला. आणि मला असं वाटतं की ज्यावेळेस 5-6 वर्ष हे फ्रेमवर्कसाठी दिले असं तू म्हणतोस, पण त्याची मुळं जी आहेत ती कदाचित आणखीन 15 वर्ष मागं जातात. तर तुझ्या आयुष्यातला तो पिरियड ज्यावेळेस तू प्रश्नांची उत्तरं घेत होतास आणि त्याला जोडून मग आत्ताचं जे काम सुरू आहे त्याला कसं बघतोस तू, तो किती महत्त्वाचा कॉन्ट्रीब्युटर होता, त्याने किती मोठं योगदान दिलं तू आत्ता जे करतोयस त्याच्यामध्ये. थँक्स फॉर द ट्रिप बॅक इन टू मेमरी लेन. मी 2006 साली माझ्या कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या 3rd इयरला पुण्याला शिकत होतो आणि तेव्हा निर्माणच्या उपक्रमाची सुरुवात झाली. त्याच्या पहिल्या बॅचचा मी देखील विद्यार्थी. आणि आमची बॅच संपत आली त्याच वेळेला माझं तिकडे फायनल इयर झालं. मी सिमॅन्टेक कंपनीमध्ये नोकरीला सुरुवात केली. त्याच्यामुळे हे जे तू प्रश्न म्हणत होता हे सोबत जात होते सगळे. पुण्याला PICT नावाचं एक कॉलेज आहे, अतिशय चांगलं कॉलेज आहे, कम्प्युटर इंजिनिअरिंगला डेडिकेटेड असं ते कॉलेज आहे. खूप मेहनती, हुशार आणि कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये ज्यांना गिकी इंटरेस्ट आहे अशा प्रकारची मुलं मुली तिथे येतात. तर मला खूप मजा आली 4 वर्ष. पण जेव्हा 4 वर्ष संपत आली आणि कॉलेजमध्ये प्लेसमेंटचा सगळा बोलबाला सुरू झाला, फॉर्च्युनेटली मला जवळजवळ 13 प्लेसमेंट ऑफर्स मिळाल्या. सो आय वॉज व्हेरी लकी इन दॅट सेन्स. पण मला एक त्याच्यातला अनुभव अगदी पर्टिक्युलरली आठवतो की मला एका कंपनीची ऑफर मिळाली असं दुसऱ्या कंपनीला कळालं. आणि म्हणून यांना जॉईन न करता त्यांना जॉईन करावं अशी त्यांची इच्छा होती. म्हणून त्यांच्या कंपनीच्या एका सिनियर मॅनेजरने मला चर्चेसाठी बोलावलं होतं. मी काय म्हणजे 20 वर्षाचा पोरगा होतो तेव्हा. आणि त्यांच्या ऑफिसमध्ये आम्ही बसलो होतो आणि ते मला खूप कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत होते की वाय यू शुडंट टेक दॅट ऑफर, वाय शुड यू टेक अवर ऑफर, दीज आर गोइंग टू बी युअर पर्क्स, आम्ही तुला ही सॅलरी देऊ, आम्ही असं करू, आम्ही तसं करू. आणि 2-3दा बोलताना मी त्यांना, वयाने मोठे होते त्यामुळे आदराने मी त्यांना 2-3दा बोलताना असं विचारायचा प्रयत्न केला की बट कॅन वी डिस्कस व्हॉट प्रोजेक्ट आय विल बी वर्किंग ऑन, किंवा नेमकं प्रॉब्लेम आपली कंपनी काय सॉल्व्ह करते आपल्याला त्याच्याविषयी जरा बोलता येईल का. तर त्यांनी ते एकदम झटकून टाकलं. दॅट ऑल विल कम लेटर, लेट्स डिस्कस युअर पॅकेज फिगर्स फर्स्ट. आणि असं जवळजवळ 40 मिनिटं ही सगळी चर्चा झाली. मग मी त्यांना कळवलं की मी तुम्हाला नंतर सांगतो काय आहे ते. आणि मी परत येत होतो. मी माझ्या बाईकवर होतो. पुण्याचा ट्रॅफिक असल्यामुळे भरपूर वेळ लागतो बाईकवर, तर मला त्याच्यामुळे विचारायला वेळ मिळाला. आणि मला अचानक असं जाणवलं की आम्ही एका AC ऑफिसमध्ये 5व्या फ्लोअरला बसलो आहे, आम्ही इंग्लिशमध्ये बोलतो आहे, आम्ही चांगले कपडे घातले आहेत, आम्ही लाखांच्या फिगर्समध्ये बोलतो आहे. पण हे सगळं जरी बाजूला ठेवलं तरी बेसिकली काय सांगितलं जात आहे, बेसिकली असं सांगितलं जातं की बघ आम्ही तुला भरपूर पैसे देतो, प्रश्न नको विचारू, सोमवार सकाळ ते शुक्रवार संध्याकाळ तुझं जीवन आमच्या हवाली कर. आणि मला असं एकदम असं वाटलं की am I being bought? मला विकत घेतलं जात आहे का. आणि मला अक्षरशः अंगावर असे शहारे आले. एका सेक्स वर्करला मजबुरी म्हणून तिचं शरीर विकावं लागतं आणि म्हणून मला तिच्याप्रती कणव आहे. माझ्यावर तर कुठलीच मजबुरी नव्हती. पण माझ्यासारख्या भारतातल्या अनेक तरुण तरुणींना जे नशीबवान आहेत की ज्यांना चांगलं शिक्षण मिळालं,
भारतामध्ये असेही अनेक लहान मुलं मुली आहेत ज्यांच्यासोबत वर्धिष्णू काम करते की ज्यांना या संधी मिळत नाही, आणि असेही अनेक तरुण आहेत ज्यांना संधी मिळत नाही. त्यांची कथा वेगळी आहे. त्यांना संधी मिळाली पाहिजे. पण तुझ्या माझ्यासारखे आणि ऑडियन्समधले अनेक मुला मुलींसारखे भरपूर जण पण या देशात आहेत की ज्यांना सगळ्या संधी मिळत आहेत. त्यांना तर कुठली मजबुरी नाही आहे. सो मग आमच्यासोबतचं चर्चा ही केवळ अशी का व्हावी की डोंट स्पीक अबाउट एनिथिंग एल्स, लेट्स टॉक अबाउट युअर पॅकेज फिगर्स. सो मला असं वाटतं की त्याचा मला खूप झटका बसला की मी काही बाजारात विकल्या जाणारी वस्तू नाही आहे. आणि जेव्हा मी म्हणतोय तेव्हा इट्स नॉट जस्ट अबाउट मी म्हणजे अमृत बंक असा फक्त मुद्दा नाही आहे. कुठलाही यूथ. आज अमितसोबत बोलताना मगाशी त्याने माझ्या एका भाषणातल्या वाक्याचा उल्लेख केला होता, पण ती माझी खरोखर मान्यता आहे की लाईव्स ऑफ द यूथ आर नॉट अ प्रॉडक्ट to be sold in the profit economy. Lives of the youth are not a product to be sold in the profit economy, but an ocean to be explored in the purpose ecology. आणि म्हणून तरुण तरुणींना ही संधी मिळाली पाहिजे. ज्यांच्यावर किमान मजबुरी नाही आहे त्यांना ही संधी मिळाली पाहिजे की माझ्या जीवनाचा नेमका अर्थ काय आणि मी काय करणं अपेक्षित आहे. पहिल्यांदा कदाचित महाराष्ट्रामध्ये असा एक मोठ्या प्रमाणात तरुण मुला मुलींचा समुदाय गोळा होतोय की ज्याला ही संधी प्राप्त होते. आपण सगळ्यांनी जर आपल्या आजोबांच्या पणजोबांच्या स्टोरीज जर ऐकल्या तर त्याच्यामध्ये अत्यंत हालअपेष्टाच होत्या. आणि आपल्या आधीच्या 3-3 जनरेशनमधल्या लोकांनी खस्ता खाऊन खाऊन घरं सेट केलेली आहेत, त्यांचे जे काही व्यवसाय आहेत ते सेट केलेले आहेत. त्यांनी त्यांच्या पोटावर टाच मारली, त्यांच्या इच्छा आकांक्षावर टाच मारली, आणि म्हणून त्यांच्या मेहनतीची समृद्धी तुझ्या माझ्या आणि येणाऱ्या पुढच्या जनरेशनला प्राप्त झाली आहे. इथे बसलेल्या सगळ्या युथनी कृपया हे लक्षात ठेवावं की आपली पढाई नाही आहे, आपण फार काही केलं नाही आहे, मागच्यांनी पुण्याई केली, आपल्याला आयतं मिळालं आहे. पण इफ वी आर अमंग द फर्स्ट और सेकंड जनरेशन ऑफ दिस स्टेट who can afford to engage with questions which are beyond मी पैसे कसे कमवू, तर हे आपल्यावरची मॉरल ड्युटी आहे की मी नेमकं करू काय माझ्या जगण्याचं, त्याचा उपयोग नेमका कशासाठी करू, हा प्रश्न विचारला पाहिजे. हा प्रश्न न विचारणं किंवा न विचारू देणं हा तरुण पिढीचा किंवा तरुण पिढीसोबतचा द्रोह आहे. आणि म्हणून मला असं वाटलं, म्हणजे निर्माणमध्ये नेमकी तीच चर्चा होत होती. त्या निर्माणच्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी असल्यामुळे त्याच्यात मी जे काही शिकलो त्याचा माझ्यावर प्रचंड परिणाम झाला आणि मला कदाचित करेज मिळालं ते पाऊल घेण्याचं. आणि त्याच्यामुळे मला अशी एक जबाबदारी वाटली की हे जर आपल्याला मिळालं आहे तर ह्या इतर अनेक लोकांना हे इनपुट्स मिळायला पाहिजे. आणि म्हणून त्याच्यामुळे खरं तर मी निर्माणच्या कामामध्ये ओढल्या गेलो. आणि म्हणून भारतातल्या तरुण मुला मुलींना जे मगाशी आपण फ्लरिशिंगविषयी बोललो की त्यांना खऱ्या अर्थाने विकसित व्हायची संधी मिळणं, आणि दुसरं की माझ्या जीवनाचा पर्पज काय, मी नेमकं कशासाठी जगायचं, हे उत्तर शोधायला त्यांनी धडपड करणं हे फार आवश्यक आहे. अरे आपल्याला 1 मिनिट वेळ असेल तर तुम्हाला एक अजून गंमत सांगून देतो. म्हणजे परत MK KM हे भानगड असल्यामुळे आता पर्पज म्हणजे काय, कारण हा आपल्याकडे लोक सर्रास बोलतात अरे आजकाल मला जरा डिप्रेस्ड वाटतं. आता माझी बायकोच सायकॅट्रिस्ट असल्यामुळे मला माहिती आहे की रोज डिप्रेस्ड वाटतं. असं बोलीभाषेतलं डिप्रेशन वेगळं असतं, पण क्लिनिकल डिप्रेशन नावाची काही एक चीज आहे आणि क्लिनिकली डिप्रेस्ड असण्यासाठी तुम्हाला काही निकष पूर्ण करावे लागणार. पण आजकाल सहज लोक बोलून जातात आजकाल बहुत डिप्रेस लग रहा है. कधी कधी ते खरंच डिप्रेशन असतं, कधी कधी त्यांना जनरल थोडं लो वाटत असतं. पण डिप्रेस्ड या शब्दाला जसं लेफ्ट अँड राईट पाहिजे तसं लोक अब्यूज करतात, तसं पर्पज हा शब्द पण अब्यूज होऊ शकतो. मी कशाला पर्पज म्हणेन, तुम्ही कशाला तरी भलत्याला पर्पज म्हणाल आणि तू अजून कशाला तरी पर्पज म्हणशील. पण हे जे काही आहे ते म्हणजे पर्पज आहे का, तर हे ठरवण्यासाठी पर्पज म्हणजे काय तर याची व्याख्या आहे मित्रांनो. ती व्याख्या मी नाही केली आहे, पण अमेरिकेमध्ये स्टॅनफोर्ड विद्यापीठ, तुम्ही सगळ्यांनी नाव ऐकलं असेल, स्टॅनफोर्ड विद्यापीठामध्ये प्रोफेसर विल्यम डेमन नावाचे सायकोलॉजीचे एक भीष्म पितामह आहेत की ज्यांनी या विषयावर अगदी आयुष्य झोकून दिलेलं आहे. तर त्यांनी या विषयावर काम केलं आहे
त्यांची व्याख्या सांगण्याच्या ऐवजी व्याख्याच्या पुढची गोष्ट सांगेन जी जास्त इंटरेस्टिंग आहे. त्यांनी असं म्हटलं की एखादी गोष्ट हा तुमचा पर्पज आहे की नाही हे कसं ओळखायचं, तर त्याच्यासाठी त्याचे 3 फीचर्स आहेत. हे 3 फीचर्स त्याच्यात असले पाहिजे तर तो पर्पज राहू शकतो, नाही तर तो पर्पज नाही आहे, इट वुड बी समथिंग एल्स. तर व्याख्या जाऊ देऊया, पण 3 फीचर्स काय आहेत? 3 फीचर्स आहेत. ए, फार होरायझन एम, पर्पज लांब पल्ल्याचं असलं पाहिजे. विनीत हरताळकरांचा मुलगा मानस KEM ला फर्स्ट इयरला गेलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स मानस. पण त्याला जर विचारलं काय रे तुझ्या डॉक्टर होण्याचा पर्पज काय, नाही मला PG करायचं. PG करायचं हे पर्पज नाही राहू शकत बाय डेफिनेशन. PG करायचं हे उपयुक्त गोल राहू शकतं आणि उपयुक्त राहू शकतं. पण त्याला ज्या कुठच्या X विषयामध्ये तू उद्या PG करेल दॅट इज अ गोल, दॅट कॅनॉट बी अ पर्पज, कारण ते त्याचं 5-7-8 वर्षात पूर्ण होऊन जाईल. पर्पज बाय डेफिनेशन हॅज टू बी फार होरायझन. फार होरायझन म्हणजे क्षितिजापर्यंत असलेलं. तुम्ही मरून जाल पण कदाचित तुमचा पर्पज पूर्ण होणार नाही. पहिला भाग. दुसरा भाग, पर्सनली मिनिंगफुल. जर माझा पर्पज आहे तर तो मला मिनिंगफुल वाटला पाहिजे. दुसऱ्याला मिनिंगफुल वाटून काय उपयोग? ते बाकीचे लोक काय म्हणतात किंवा त्यांना काय भलं वाटतं याच्यावरून माझा पर्पज डिसाईड होणार नाही. आणि तिसरी बाब, आणि दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग, आणि हे अमृतबंग म्हणत नाहीये, हे विल्यम डेमन म्हणत आहेत की पर्पज मधला तिसरा कंपोनंट आहे, इट हॅज टू बी बियॉन्ड द सेल्फ. माझा पर्पज हा निव्वळ माझ्यापुरता मर्यादित राहू शकत नाही. तसं जर असेल तर ती माझी हॉबी होऊ शकते. उदाहरणार्थ मला पुस्तकं वाचायला आवडतात, जेन्युइनली आवडतात, आणि मी भरपूर वाचतो. आणि मी जर समजा असं म्हटलं की आयुष्यामध्ये 1,00,000 पुस्तक वाचलेली असावीत, फार होरायझन आहे, भरपूर वर्ष लागतील, पर्सनली मिनिंगफुल पण आहे, पण आयुष्यामध्ये मी 1,00,000 पुस्तकं वाचलेली असावीत, हा माझा पर्पज नाही होऊ शकत, कारण देर इज नथिंग बियॉन्ड द सेल्फ. आणि म्हणून ही माझी हॉबी होऊ शकते, माझा छंद होऊ शकतो. आणि चांगला छंद जोपासण्यामध्ये काहीही गैर नाही आहे. पण मी जर कन्फ्यूज केलं बिटवीन हॉबी अँड पर्पज तर इट विल बी प्रॉब्लेमॅटिक. त्याच्यामुळे एखादी गोष्ट माझा पर्पज आहे की नाही असं जर कोणीही बोलत असेल, तुमचा बाल्य बोलत असेल किंवा एखादा यूथ बोलत असेल, तर त्याला या 3 कसोट्या लावाव्या की ते पुरेसं लांब पल्ल्याचं आहे की नाही, की छोटंसंच गोल आहे. मला UPSC करायची आहे, हे पर्पज असेल का? हो की नाही? नाही, कारण तो क्रॅक करेल कधी ना कधीतरी एक्झाम, मग त्याच्यानंतर संपलं की. सो फार होरायझन एम, पर्सनली मिनिंगफुल आणि बियॉन्ड द सेल्फ. UPSC करायची ओके, पण करून काय करशील ते बोल की. तर हे 3 कंपोनंट्स जर असतील तर तो पर्पज असतो. त्याच्यामुळे हे 3 कंपोनंट्स शोधायला तरुण मुलामुलींना कशी मदत करायची हे खरं तर आमच्या निर्माण या उपक्रमाचं मुख्य उद्दिष्ट आहे. 18 ते 29 वयोगटातली भारतातली जवळजवळ 23 राज्यातनं येणारे तरुण मुलं मुली आता याच्यामध्ये सहभागी होतात. गडचिरोलीला आम्ही जिथे राहतो आमचा सुंदर कॅम्पस आहे, तिथे 6-6 दिवसांची शिबिरं प्रत्येक महिन्यामध्ये आयोजित केलेली असतात, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रभरातनं आणि भारतातनं मुलं मुली येतात. तर मी ऑडियन्समधल्या सगळ्यांना आवाहन करीन की तुमच्यातली जे यूथ आहेत किंवा ज्यांची पाल्य यूथ आहेत किंवा ज्यांचे विद्यार्थी यूथ आहेत त्यांनी जरूर आमची निर्माणची वेबसाईट चेक करावी. इफ धिस पर्टिक्युलर कॉज इंटरेस्ट यू, यू आर मोस्ट वेलकम टू अप्लाय फॉर इट. पण अगेन सॉरी फॉर द लॉंगिश आन्सर, पण तो माझ्या जीवनातला जो काही अनुभव होता आणि हाऊ डिड दॅट फीड इन टू व्हॉट आय एम डुईंग टुडे, ती जर्नी विशद केली. आता ज्यावेळेस तू बोलत होतास की पर्पज बियॉन्ड सेल्फ म्हणजे स्वच्या पलीकडे जाणारं उद्दिष्ट, स्वच्या पलीकडे जाणारा आयुष्याचा हेतू, गेला अर्धा पाऊण तास बोलत असताना आपण ज्यावेळेस युवा निर्माणाबद्दल बोलतोय तर खरं तर युवा हाच प्रॉब्लेम आहे का असं वाटावं, अशी पण ती चर्चा बऱ्याच जाताना दिसली. कारण की अरे 99% युवा तर स्ट्रगल करत आहेत, इतके टक्के युवा तर या अडचणींपासून झगडत आहेत, इतके टक्के युवांसमोर त्यांच्या आयुष्याचं ध्येय दिसत नाही किंवा ते खूप जास्त माझ्या स्वशी जोडलेलं कदाचित जाणवतं मला. पण मग ते करताना त्याच्यावर हे दिसतं, हे समजण्याचा मार्ग म्हणजे कदाचित आपण फ्रेमवर्क असं आपण म्हणूयात. पण निर्माणचं काम हे खरं तर मग त्याच्या पुढं जातं. ते मग
त्याच्या पलीकडचा म्हणजे स्वच्या पलीकडचा जो पर्पज आहे ते शोधायला मदत करतं. आणि मग तिथं दरवर्षी साधारणतः 600 तरुणी दिसतात आपल्याला की जे या प्रक्रियेतून जात आहेत आणि हे कॉन्ट्रीब्यूट करतायत या देशाच्या उभारणीमध्ये. आणि मी त्याच्याही पलीकडे जाऊन असं म्हणेन की एक समाज म्हणून उन्नत होण्याकडे घेऊन जाण्यासाठी म्हणून. तर मग अशा तरुणींसोबत काम करतानाचा तुझा अनुभव काय, आणि जे सेल्फच्या पलीकडे जाऊन जगतायत अशी काही उदाहरणं निर्माणच्या प्रक्रियेतून गेलेली ती जर तू सांगू शकलास तर खूपच छान होईल. माझा अनुभव तर अर्थातच अतिशय आनंददायी आणि आशादायी आहे, म्हणूनच कदाचित मी 18 वर्ष ते करतोय आणि करत राहीन शेवटपर्यंत. उदाहरणांच्या विषयी मला सांगायला जरूर आवडेल आणि मी, तू आणि प्रणाली पण त्याचंच एक उदाहरण आहोत. पण इथे आपल्या ऑडियन्समध्ये तुमच्या चोपड्याचाच मयूर पाटील बसलाय. मयूर, एकदा फक्त हात वर करतो का तू कुठे असशील तर? किंवा त्याची ट्रेन होती म्हणून तो कदाचित गेला असेल. एनिवे, पण तो पण मगाशी तरी मला दिसला होता. मयूर तुमच्या चोपड्याचाच आहे. हा आमच्या निर्माणच्या मागच्या वर्षीचा बॅचचाच मेंबर आहे आणि तो ॲग्रिकल्चरचं शिक्षण त्याने घेतलेलं आहे. आणि बायफ नावाची भारतातली वन ऑफ द लार्जेस्ट सोशल ऑर्गनायझेशन आहे, तिच्यासोबत तो काम करतो. आणि इंटरेस्टिंगली आमच्या गडचिरोली जिल्ह्यात काम करतो. आणि गडचिरोली जिल्ह्यामधल्या अनेक वेगवेगळ्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या सोबत नवीन शेतीचे तंत्र त्यांना कसे शिकवायचे याचं काम तो करतोय. ते मी अगदी चोपड्याचंच एक उदाहरण आहे. मला इकडे ऑडियन्समध्ये माझी मैत्रिणी दिसते शताक्षी. तर शताक्षी पण चोपड्याचीच आहे आणि शताक्षीची आणि माझी भेट तर फार इंटरेस्टिंग आहे. मी एकदा मुंबईवरनं ट्रेनने जात होतो नागपूरला आणि जळगावला एक मुलगी आणि तिची आई ट्रेनमध्ये शिरली आणि ते माझ्याच बोगीमध्ये होते, माझ्याच कोचमध्ये होते. आणि मी तिला विचारलं, तरुण मुलगा किंवा मुलगी दिसलं की माझ्या मनामध्ये एक सुलभ त्यांच्याशी बोलायची इच्छा जागृत होते की तू कोण आहे, कुठे चालली आहे. तर ती मला म्हणाली की मी नागपूरला चालली आहे, मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूरला माझा प्रवेश झाला आहे, तर मी ॲडमिशन करायला चालली आहे. आणि मला इतकं छान वाटलं की ही मुलगी तर तिकडे चालली आहे. मी तिला म्हणालो की म्हटलं तू तर जाऊन पहिले सेटल होऊन जा, पण तुला जर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूरमध्ये काही मदत लागली तर आमच्या निर्माणचे अनेक ॲल्युमनाय तिथे आहेत आणि तुला काही मदत लागली तर तू जरूर त्यांच्याकडनं घे. 2 वर्षांनी ती मुलगी निर्माणच्या शिबिरामध्ये आली. निर्माणच्या आपल्या 7व्या बॅचची मेंबर होती आणि ती शताक्षी आहे. आणि तिने मला नंतर सांगितलं की ते ट्रेनमध्ये आपण भेटलो होतो ते आपणच होतो म्हणून. शताक्षी आता सायकॅट्रिस्ट झाली आहे आणि जळगावला जे नुकतंच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सुरू झालेलं आहे तर त्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये सायकॅट्रिस्ट म्हणून ती काम करते. तर आपल्याला अनेक प्रकारची उदाहरणं दिसतील की जिथे निर्माणमधल्या तरुण मुलामुलींनी त्यांच्या शिक्षणाचा उपयोग निव्वळ मी पैसे कमावणं याच्यापुरता मर्यादित न ठेवता त्याला पुढे जाऊन समाजासाठी उपयोगात आणण्यासाठी काही केलेलं आहे. अजून 2-3 इंटरेस्टिंग थोडीशी आणि जरा हटके उदाहरणं पण सांगतो म्हणजे तुम्हाला याचा आवाका किती मोठा आहे ते कळेल. आमचा एक मित्र आहे आकाश बडवे. हा नाशिकचा आहे आणि हा बिट्स पिलानीला शिकला आणि बार्कलेज नावाची एक अतिशय फेमस UK ची बँक आहे याच्यामध्ये हा प्लेस्ड होता. आणि याने ठरवलं की हे नाही करायचं आणि त्याने छत्तीसगड राज्यामध्ये दंतेवाडा नावाचा भाग आहे, तुम्ही कदाचित सगळ्यांनी ऐकला असेल. आमचा गडचिरोली बऱ्यापैकी बदनाम आहे नक्सलाईट ॲक्टिव्हिटीसाठी. गडचिरोली कुछ नाही असा खरं तर दंतेवाडा आहे. म्हणजे गडचिरोलीच्या माणसाने जिथे जायला विचार करावा लागतो असा दंतेवाडा आहे. तर हा नाशिकचा पठ्ठ्या त्याची बार्कलेजची नोकरी सोडून त्या दंतेवाड्यामध्ये गेला आणि आता गेले 12 वर्ष झाले तो दंतेवाड्यात राहून काम करतो. दंतेवाड्यामधल्या जवळजवळ 4000 शेतकऱ्यांना, आदिवासी शेतकऱ्यांना त्याने एकत्र केलं आणि त्यांची भूमगादी नावाची एक कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन याने सुरू केली आकाशने. आणि या भूमगादी कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशनच्या द्वारे त्या 4000 शेतकऱ्यांना ऑर्गॅनिक फार्मिंग शिकवणं, त्यांच्या मालाला मार्केट लिंकेज उपलब्ध करून देणं, त्यांच्या भाताचा आदिम नावाचा ब्रँड त्याने तयार केला आहे. त्याच्यामुळे आपण जर दंतेवाड्याच्या सुपर मार्केटमध्ये गेलो तर तुम्हाला शेल्फमध्ये भाताचे जे वेगवेगळे पॅकेट्स दिसतील त्याच्यामध्ये तुम्हाला आदिमचा ब्रँड दिसेल. तर त्या शेतकऱ्यांसोबत तो काम करतोय. तर एक मुलगा त्याच्या जीवनामध्ये इतकी 180 डिग्री शिफ्ट करू शकतो हे एक आपल्याला उदाहरण दिसू शकतं. दुसरं एक उदाहरण सांगतो, थोडं रिसेंट आहे पण तरी देखील. अमित पाटीदार नावाचा आमचा एक मित्र आहे. अमित हा मध्य प्रदेशमध्ये मंदसौर नावाची एक जागा आहे, तिथनं येतो. याच्या आईवडिलांचं छोटंसं फार्मसीचं दुकान आहे. अमित ब्रिलियंट आहे. त्याने त्याचं MBBSचं ट्रेनिंग
एम्स ऋषिकेशला केलं. PG साठी तो सर्जरीसाठी सिलेक्ट झाला एम्स दिल्लीला, जे भारतातलं सपोजेडली टॉपमोस्ट कॉलेज आहे. आणि एम्स दिल्लीला त्याच्या सर्जरीच्या क्लासचा तो टॉपर होता. म्हणजे जेव्हा त्याचं सर्जरीचं ट्रेनिंग संपलं तेव्हा ही वॉज द टॉपर. हा मुलगा भारतामध्ये कुठेही जाऊ शकला असता. एम्सची युज्युअल ट्रेडिशन बघता हा भारताच्या बाहेर मायग्रेट होऊ शकला असता. हा दिल्लीमध्ये कुठल्या तरी एखाद्या मोठ्या हॉस्पिटलच्या चेनसोबत काम करू शकला असता. अगदी गेला बाजार हा एम्समध्येच फॅकल्टी होऊ शकला असता. त्याच्यातलं कुठलंही त्याला अगदी सहज होतं शक्य. पण मला फार अभिमान आहे हे सांगायला की अमित जेव्हा त्याच्या हातल्या निर्माणच्या 11व्या बॅचचा आहे, हा जेव्हा त्याच्या शिबिरांसाठी आमच्याकडे गडचिरोलीला आला होता, आम्ही एक हॉस्पिटल तिथे रन करतो आमच्या संस्थेच्या माध्यमातून, त्याच्या असं लक्षात आलं की आमच्या अख्ख्या तालुक्यामध्ये ना आमच्या संस्थेत ना आमच्या अख्ख्या तालुक्यात एकही सर्जन नाही आहे. तर याने असं ठरवलं की मी इथे जाऊन प्रॅक्टिस करेन. आणि म्हणून एम्स दिल्लीचा सर्जरीचा टॉपर, ज्याने दुसरी कुठलीही ऑफर न घेता तो गेले 2 वर्षांपासून आम्हाला जॉईन झालेला आहे. ॲज सून ॲज ही केम आउट ऑफ हिज रेसिडेन्सी तो आता आमच्याकडे फुल टाईम सर्जन म्हणून काम करतो. आणि गेल्या वर्षी आम्ही एका वर्षभरात गडचिरोली जिल्ह्यातल्या आदिवासी रुग्णांसाठी एका वर्षात 1200 शस्त्रक्रिया केल्या. तर खूप वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं सांगता येतील. मगाशी त्यांनी उल्लेख केला होता परिचयामध्ये की निर्माणमध्ये असे जवळजवळ 750पेक्षा जास्ती तरुण मुलं मुली आहेत की जी भारतभरामध्ये अनेक ठिकाणी काम करत आहेत. त्याच्यामुळे आपल्याला 750 स्टोरीज सांगता येतील, पण तेवढा आत्ता वेळ नाही. पण मुद्दा हा की अनेक बाबतीत तरुण मुलामुलींच्या जीवनामध्ये काही इश्यूज आहेत, काही प्रॉब्लेम्स आहेत. पण हे असताना देखील तरुण पिढीला काही कोणाचं घेणं देणं नाही वगैरे असं मला मुळीच वाटत नाही. तरुण पिढी ही अतिशय ॲक्टिव्ह पण आहे. आणि त्यांना जर खरंच चॅलेंज करणारा काही गोल मिळाला तर ते इन्स्पायर होऊन त्याला हात लावू शकतात. इन्स्पायर होऊन हात लावू शकतात, व्यवस्थेला चॅलेंज करू शकतात. तर हे अगदी समजून घेण्यासारखं आहे. एक तुम्हाला दुसरं उदाहरण पण देईन. ही आत्तापर्यंतची जरा सेवेची उदाहरणं होती. एक मी थोडं ॲक्टिव्हिझमचं उदाहरण देईन. ज्या KEMचा मी आत्ता उल्लेख केला, सपोजेडली महाराष्ट्रातलं टॉपमोस्ट मेडिकल कॉलेज, आपल्या निर्माणचाच एक मुलगा आहे अभिरूप, जो KEMमध्ये शिकला, मागच्या वर्षी पास झाला. त्याच्या अशा लक्षात आलं की KEMमध्ये कास्ट बेस्ड वेगवेगळ्या रंगाचे ID कार्ड्स आहेत. म्हणजे आम्ही दोघं जर बॅचमेट असू पण आमच्या जाती जर वेगवेगळ्या आहेत आणि मी एका वेगळ्या जातीच्या ह्याच्यातनं येतो, तू समजा एका वेगळ्या जातीच्या टप्प्यातनं येतो, तर डिफरंट कलर्ड ID कार्ड्स गिव्हन टू अस. व्हाय? चूक आहे, ॲब्सोल्युटली चूक आहे. आणि त्याने तो KEMमध्ये शिकत असताना याच्या विरुद्ध आवाज उठवायचा असं ठरवलं. त्याने याच्यावर RTO फाईल केला. मेडिकल कॉलेजमध्ये काय प्रकारची हुकुमशाही आणि दादागिरी असते हे तुमच्यातल्या वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित सगळ्यांना माहिती असेल. आणि त्याच्यामुळे काय प्रकारचं प्रेशर त्याच्यावर आलं असेल हे विचार करा. जेव्हा त्याने कॉलेजमध्ये असून डीनवर RTO फाईल केला की असं काय, पहिले तर त्यांनी रिफ्यूजच केलं की आपल्या कॉलेजमध्ये असते वेगवेगळे ID कार्डच नाही आहे. तो म्हणाला अरे मीच घालू नये ना, तुम्ही रिफ्यूज कसं करता म्हणजे. तर चक्क खोटं उत्तर त्याला देण्यात आलं. त्याच्यानंतर त्याने परसिस्ट केलं आणि त्याने शेवटी जेव्हा इथे होत नाही हे बघितलं, त्याने BMCकडे तक्रार केली, बॉम्बेची मुंबई कॉर्पोरेशन त्यांच्याकडे. आणि शेवटी त्यांना असं डिक्लेअर करावं लागलं की मेडिकल कॉलेजमधले ID कार्ड सगळे एकाच रंगाचे असतील. हा वाटायला छोटा मुद्दाही वाटू शकतो, पण फार मोठा मुद्दाही आहे. कारण एक तर याच्यामधनं जातीभेदाचं आणि उच्चनीचतेचं राजकारण हे जे मेडिकल कॉलेजला सगळे गेलेले आहेत त्यांच्यामध्ये डिस्क्रिमिनेट करायचा कोणाला अधिकार नाही. त्यामुळे तिथे ते डिस्क्रिमिनेशन नाहीच व्हायला पाहिजे. पण हा मुद्दा सिम्बॉलिक असला तरी खूप मोठा आहे. पण मला त्याच्यावरही जास्त महत्त्वाचं असं वाटतं की या मुलाच्या करेजमुळे मी खुश झालो कि यार जो मेडिकल कॉलेज में तू है, तेरा इंटर्नशिप खत्म होने का है, तुला प्रत्येक टप्प्यावर थांबवू शकतात आणि तुला तुझी फाईल क्लिअर करायला आणि साईन द्यायला खूप हरास केलं जाऊ शकतं. अशा ठिकाणी देखील तू काहीतरी स्टँड घेतो आणि एक छोटासा का होईना पण त्या व्यवस्थेमध्ये कायमचा बदल घडवून आणू शकतो. त्याच्यामुळे याच्या आधीची उदाहरणं जरा जास्ती लांब पल्ल्याची आहेत किंवा जिथे लोकांनी त्यांचं अख्खं करिअर बदललं आहे असं आहे.
अभिरूप पण भविष्यात तसं काहीतरी सुंदर करेलच, पण जिथे आहे तिथे देखील इतकं चांगला स्टँड घेऊन एक तरुण मुलगा किंवा मुलगी बदल करू शकतो. मला असं वाटतं हे अतिशय आशादायी चित्र आहे. फारच सुंदर उदाहरण होतं ते, कारण की तो फक्त रंगाचा मुद्दा नाही आहे, तर तो समानतेचा मुद्दा आहे आणि त्याच्यामुळे ते पाऊल हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आपण थोडंसं आता परत तुझ्या वैयक्तिक आयुष्याकडे येऊयात. निर्माणमध्ये तरुणांसोबत काम करणं हे जसं तुझं एक पॅशन आहे, त्याचसोबत एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे ज्याला तू गेली अनेक वर्ष झाली सातत्याने त्याचा पाठपुरावा करतोयस, त्याच्याबद्दल बोलतोयस, लिहितोयस. ते म्हणजे दारू आणि व्यसन तरुणांमधलं, आणि त्याचा केवळ तरुणांमध्येच नाही तर त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा जो परिणाम आहे तो. मला त्याच्याकडे यायचं आहे, पण एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो तुम्हाला की तू वयाच्या 3ऱ्या वर्षी पोलीस कोठडीत तिसरीत असताना म्हणजे वयाच्या 9व्या वर्षी दारूबंदी आंदोलनामध्ये सहभागी झाला म्हणून अमृत पोलीस कोठडीत गेला होता. तर म्हणजे आजही आपण ॲक्टिव्हिजमबद्दल बोलत होतो आणि आजही खरं तर नको रे बाबा मी कशाला तिकडं जायचं असं असताना ते बालकडू जे आहे ते खूप लहानपणापासून तुला मिळत गेलं. तर खरं तर तो किस्सा आणि तिथून दारू आणि व्यसन याच्याबद्दल जर तू बोलू शकलास तर खूपच छान. थँक्स अद्वैत. माझ्यासाठी कदाचित फार आनंदाचा तो भाग आहे. गडचिरोली जिल्हा जिथे मी 6 महिन्याचा असताना 1986 माझे आईबाबा जाऊन स्थायिक झाले, तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये दारू भरपूर प्रमाणात होती आणि ही दारू बंद करावी असं तिथल्या अनेक लोकांना वाटलं आणि म्हणून गडचिरोली जिल्हा दारूमुक्ती याची मूवमेंट सुरू झाली. त्याचं नेतृत्व माझ्या आईवडिलांकडे आलं, त्यामुळे ते त्याचे अध्वर्यू होते त्या चळवळीचे. आणि आम्ही असं ठरवलं सगळ्यांनी आणि गडचिरोलीच्या जनतेने की गडचिरोलीमध्ये दारू खपेल की नाही हे मुंबईचं सरकार कसं काय ठरवू शकतं. गडचिरोलीमध्ये दारू खपेल की नाही हे गडचिरोलीची जनता प्रायमरीली ठरवेल. आणि म्हणून त्याच्याविषयी बरंच काय झालं, संशोधन झालं, आंदोलनं झाली, बरंच काय झालं. आणि शेवटी असं एक ठरवण्यात आलं की आता जनतेची दारूबंदी डिक्लेअर करायची. शासन करेल तेव्हा करेल, पण आपण जनतेची दारूबंदी डिक्लेअर करूया. आणि म्हणून ही जनतेची दारूबंदी डिक्लेअर करण्यासाठीचा एक मोठा मोर्चा प्लॅन करण्यात आला होता. माझे आईबाबा अर्थातच त्याच्यात अतिशय आघाडीवर होते, सामील होते. माझा मोठा भाऊ, तो माझ्यापेक्षा 5 वर्ष मोठा, तो आणि मी 3रीत होतो. मी तसंही शाळेत जायचो नाही, त्याच्यामुळे मी पण त्यांना जॉईन केलं. आणि अतिशय अभिमानाची बाब म्हणजे माझे आजोबा पण त्यावेळेला गडचिरोलीला आले होते. माझे आजोबा फ्रीडम फायटर आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध ते 2-3दा जेलमध्ये जाऊन आले. आणीबाणीमध्येही ते जेलमध्ये जाऊन आले होते. तर एक माझी रुखरुख होती की साले अपने आजोबा ने बहुत बार जेल में गए, अपन कुछ नहीं किया. तर आम्ही सगळेच त्या मोर्चात सहभागी होतो. आणि त्या दिवशी पोलिसांना फॉर्मॅलिटी म्हणून का असे ना, पण आम्हा सगळ्यांना अटक करावी लागली आणि न्यावं लागलं आत. तर माझ्या कुटुंबाच्या 3 जनरेशन सकट मी जेलमध्ये गेलो दारूबंदीसाठी. हा माझ्या जीवनातल्या सर्वोच्च समाधानाच्या क्षणांपैकी एक आहे. आणि आता मी बाप आहे, माझा 5.25 वर्षाचा छोटा पोरगा आहे. माझी अगदी मनापासून इच्छा आहे की एकदा कधीतरी मी आणि त्याने पण जेलमध्ये जावं, फॉर अ राईट कॉज ऑब्व्हियसली. पण तिथून खरं तर सुरू झालं. फायनली आम्ही गडचिरोलीची दारूबंदी करू शकलो. आणि म्हणून 1994 पासून आत्तापर्यंत आमच्या जिल्ह्यामध्ये ऑफिशियल दारूबंदी आहे. कदाचित महाराष्ट्रातला तर डेफिनेटली पहिला, कदाचित आम्ही देशातला पहिला जिल्हा आहोत की जिथे लोकांनी मिळून दारूबंदी पहिल्यांदा लागू केली आणि मग शासनाकडनं एन्डॉर्समेंट त्याची आली. थँक्यू. सो ते आहे. आणि गडचिरोलीची दारूबंदी ही कमालीची यशस्वी आहे. मी मघाशीच बोलताना त्याचं अर्थशास्त्र बोलत होतो, डॉक्टर जयंत पाटलांच्याकडे चर्चा होत होती तेव्हा. तर इतर ठिकाणी दारूबंदीचा जो काही परिणाम होतो, आमच्याकडची दारूबंदी मी असं म्हणेन की 80% यशस्वी आहे. आणि तरी देखील काही इलिगल दारू आमच्याकडे चालते का? चालते. त्याच्यामुळे 100% अजून यश नाही आलेलं आहे, पण इट्स अ वर्क इन प्रोग्रेस. पण फक्त अर्थशास्त्र कळावं म्हणून तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी आहे. 12 कोटीच्या महाराष्ट्रात आत्ता मागच्या वर्षी 50,000 कोटी रुपयाची दारू खपली.
दॅट इज द स्केल ऑफ अल्कोहोल इकॉनॉमी ऑफ दिस स्टेट. आणि सरकारला दारूच्या टॅक्सचं व्यसन का आहे हे आता मी पुनश्च सांगायची गरज नाही. पण 12 कोटीच्या महाराष्ट्रात जर 50,000 कोटीची दारू खपते तर 12 लाख लोकसंख्या असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात त्याच प्रपोर्शनने बघितलं तर 500 कोटीची दारू खपायला पाहिजे. आमच्या जिल्ह्यामध्ये जी इलिगल, आता सगळीच दारू इलिगल आहे आमच्या जिल्ह्यामध्ये कारण ऑफिशियल तर लायसन्स नाही आहे, पण आम्ही लोकांचा किती खर्च नेमका झाला याचा पूर्ण जिल्ह्याचा रॅन्डम सॅम्पलिंगने सर्व्हे करतो आणि हे शोधून काढतो. आमच्या जिल्ह्यामध्ये खपलेल्या दारूचं प्रमाण होतं 60 कोटी रुपये. सो 60 कोटी रुपयाची दारू अजूनही आमच्या जिल्ह्यात खपली. त्यामुळे आम्हाला अजून काम करायला भरपूर स्कोप आहे. पण दारूबंदी नसती आणि गडचिरोली जिल्हा जर इतर जिल्ह्यांसारखा असता महाराष्ट्राच्या तर आमच्या जिल्ह्यामध्ये 500 कोटीची दारू खपली असती, त्याच्यापेक्षा 60 कोटीचीच खपली. म्हणजे 440 कोटीची दारू आमच्या जिल्ह्यात खपली नाही. हे गडचिरोलीच्या दारूबंदीचं यश आहे. आता हे झाला तो आधीची बॅकग्राऊंड. पण व्यसन, एस्पेशली दारूचं व्यसन आणि दारूचा उपभोग आणि तरुण वर्ग हे सध्या भारतापुढच्या एका मेजर चॅलेंजपैकी आहे. 18 वर्षाच्या पलीकडचे भारतातले जे ॲडल्ट्स आहेत त्याच्यातले जवळजवळ 28% ॲडल्ट्स हे हेवी एपिसोडिक ड्रिंकिंग करतात. आणि दुर्दैवाने पाश्चिमात्य जगामध्ये खरं तर आता दारूचं प्रमाण हळूहळू कमी होत आहे, पण दुर्दैवाने आपल्या देशात मात्र ते वाढतं. पाश्चिमात्य जगात सुदैवाने ते कमी होत आहे आणि दुर्दैवाने आपल्या देशात ते वाढत आहे. तर हे समजणं फार आवश्यक आहे. याचं कारण या बाबतीत असलेले प्रचंड गैरसमज आणि विशेषतः तरुण पिढीमध्ये अरे दारू पिणं कूल आहे रे, ॲडव्हेंचरचं प्रमाण दारू. मेडिकलच्या मुलांना जर तुम्ही आज विचाराल, बाकीचे तर सोडा, पण मेडिकलच्या मुलांचं एक स्वप्न असतं. काय असतं? सेकंड इयरमध्ये आलो की एम्स दिल्लीची एक पल्स नावाची कल्चरल इव्हेंट असते. त्या पल्सची इव्हेंट अटेंड करायला दिल्लीला जायचं आणि दारू आणि ड्रग्स करायचे हे मेडिकलच्या विद्यार्थ्यांमधली एक कल्चर आहे. आणि अनेक लोक सांगतात डॉक्टरच म्हणतात थोडीशी दारू प्या, तेच पितात. एक गैरसमज आपल्या याच्यामध्ये असाही भरवलेला आहे की थोडीशी प्याली तर बरं असते, हृदयासाठी चांगलं असतं असं आम्ही ऐकलेलं आहे. त्याच्यामुळे दुर्दैवाने दारूच्या बाबतीत असे अनेक गैरसमज, आणि मी मुद्दामून गैरसमज म्हणतोय, ह्या आपल्या समाजामध्ये प्रचलित आहेत. या बाबतीतलं सत्य काय हे पहिले आपण समजून घेऊया. आता मी जे बोलणार आहे ते 100% फॅक्ट्स आहेत आणि हे अमृतबंग सांगितलेले फॅक्ट्स नाही आहेत. हे कोणाचे फॅक्ट्स आहेत तर मानवी इतिहासातला सगळ्यात मोठा जो सार्वजनिक आरोग्याचा अभ्यास झाला आहे त्याचं नाव आहे ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजेस स्टडी. 1,00,000 वर्ष झाले आपली जमात पृथ्वीवर आहे. आपल्या 1,00,000 वर्षांच्या इतिहासातला सगळ्यात मोठा जो सार्वजनिक आरोग्याचा अभ्यास आहे त्याचं नाव आहे ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजेस स्टडी. दिस इज द लास्ट वर्ड इन मेडिसिन नाव. या ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजेस स्टडीने निर्विवादपणे असं आता सांगितलेलं आहे की द सेफेस्ट लिमिट टू कन्झ्युम अल्कोहोल इज 0. दारू पिण्याची सुरक्षित पातळी ही 0 आहे. मेडिकलच्या टेक्स्टबुकमध्ये जर दुसरं लिहिलं असेल तर टेक्स्टबुक चूक आहेत, कारण ते आउटडेटेड आहेत. ते कोणी जेव्हा लिहिले असतील तेव्हा लिहिले असतील. लेटेस्ट सायन्स जे आहे ते आपण बघायला पाहिजे. दारूच्या बाबतीतलं लेटेस्ट सायन्स इज क्रिस्टल क्लिअर. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने देखील आता ॲडव्हायझरी घोषित केलेली आहे. अमेरिकेच्या सर्जन जनरलने देखील असं सांगितलेलं आहे. आणि ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजेस स्टडी निर्विवादपणे सांगतो की द सेफेस्ट लिमिट टू कन्झ्युम अल्कोहोल इज 0. त्याच्यामुळे जो कोणी म्हणतो की थोडीशी घेतली की बरं असतं हा अंधविश्वासू आहे. कोविडची लस न घेणारे आणि थोडीशी दारू प्याली की बरं असतं असं म्हणणारे हे एकाच पातळीवरचे आहेत. पण हे जे आता दारू बाबतीतलं विज्ञान आहे हे आपल्यापर्यंत पोहोचू नये म्हणून प्राणपणाने अल्कोहोल कंपन्या प्रयत्न करतात.
जगातली वन ऑफ द लार्जेस्ट अल्कोहोल कंपनी आहे DIGO. त्यांचा जो CEO होता त्याची एक मुलाखत मी वाचली, मुद्दामून वाचली. आपले एनिमी काय करतात, त्यांची रणनीती काय, हे पण आपण वाचायला पाहिजे म्हणून मी मुद्दामून त्याची मुलाखत वाचली. त्याच्यात त्याने फार क्लिअरली लिहिलेलं आहे. त्याने असं लिहिलं की अरे वेस्टर्न देशांमधली म्हणे इकॉनॉमी सॅच्युरेट झाली आहे. आता पिऊन पिऊन किती पितील. उलट तिकडे आता खरं तर लोकांना हे सायन्स लवकर कळत असल्यामुळे हळूहळू दारू पिण्याचं प्रमाण कमी होत आहे. इलॉन मस्क दारू पित नाही, डोनाल्ड ट्रम्प दारू पित नाही, आणि सिलिकॉन व्हॅलीमध्ये दारू पिणं हे आता कमीपणाचं मानलं जातं. सो हा DIGOचा CEO असं म्हणतो की आपल्याला जर दारूची इकॉनॉमी वाढवायची असेल, खप वाढवायचा असेल तर कुठे फोकस करा, डेव्हलपिंग कंट्रीमध्ये फोकस करा, त्याच्यात भारतासारख्या देशात फोकस करा, कारण खूप जनता आहे. बरं, सो भारतात फोकस करा, पॉईंट 1. पॉईंट 2, भारतात कोणावर फोकस करा, तर ज्यांचं वय 80 झालं आहे त्यांना आता ग्राहक बनवून काय पॉईंट आहे, किती दिवस पितील. आपल्याला लांब पल्ल्याचं गिऱ्हाईक पाहिजे म्हणून तरुणांवर फोकस करा. पण इट्स माय लाईफ, मेक इट, इट्स युअर लाईफ, मेक इट लार्ज पासून बाकी सगळं जे आहे, आणि फिल्म स्टार्स आणि क्रिकेटपटू या सगळ्यांना घेऊन ॲडव्हर्टिजमेंट्स करायच्या, चकचकीत ॲड्स करायच्या, आणि ऑल मार्केटिंग इज केटर्ड टुवर्ड्स यंग पीपल, कारण लांब पल्ल्याचं गिऱ्हाईक पाहिजे. आणि अजूनही पुढचं हे विशेषतः मुलींसाठी, तो म्हणाला की मुलं तशी मूर्खच असतात म्हणे, ते पितीलच. या भारतीय बाया लेखाचा प्रॉब्लेम आहे, या काही पटकन पित नाही. तर आपण भारतीय तरुण मुलींच्या मागे लागलं पाहिजे म्हणे. यांना जर आपण दारू प्यायला प्रवृत्त करू शकलो तर लांब पल्ल्याचा आपल्याला मिळेल बकरा, आणि तरुण पोरी जर पितील तर अनायासे तरुण पोरं तर पिणारच आहेत, ते कुठे चालली. सो भारतासारख्या अर्थव्यवस्थेवर फोकस करणं, त्याच्यात तरुणांवर फोकस करणं, आणि त्याच्यातही शक्य असेल तर मुलींवर फोकस करणं, ही अल्कोहोल कंपन्यांची प्लॅन्ड मार्केटिंग नीती आहे. आणि याचा बळीचा बकरा आपण सगळेजण बनतो. आणि म्हणून तरुण पिढीमध्ये आजकाल जे अनफॉर्च्युनेटली सुरू झालेलं आहे की परीक्षेत फेल झाला दारू, परीक्षेत पास झाला दारू, प्लेसमेंट झाली दारू, पहिला पगार आला दारू, 31 डिसेंबर दारू, 2 ऑक्टोबर दारू, गर्लफ्रेंड हो म्हणाली दारू, ब्रेकअप झाला दारू, काही झालं की लाख दुखो की एक दवा दारू. आय थिंक दॅट इज व्हेरी सॅड. आणि म्हणजे ते हेल्थ वाईज का सॅड आहे, ते इकॉनॉमी वाईज का सॅड आहे, हे तर आपल्याला कळालं. पण हे जे त्याच्या बाबतीतलं सिम्पल विज्ञान आहे की द सेफेस्ट लिमिट टू ड्रिंकिंग अल्कोहोल इज 0, हे मला वाटतं आपण सगळ्यांनी आपल्या मनात कसं कोरलं पाहिजे, आणि प्रत्येक तरुण मुलाला किंवा मुलीला हे शेअर केलं पाहिजे. याला जोडून मात्र एक अजून गोष्ट आहे, ती ॲक्च्युली मला खूप वेदना देते. मी मगाशी त्या पल्सचा उल्लेख केला, एम्समधली ती जी कल्चरल इव्हेंट आहे त्याचा, आणि झॉम्बीसारखं वातावरण असतं त्यावेळेला तिथे. त्या पल्समध्ये ऑर्गनाईज करणारे, त्या पल्समध्ये जाणारे जी इतर अनेक मुलं मुली आहेत, त्याच्यातले काही निर्माणची मुलं मुली आहेत. सो मी त्यांच्यासोबत अगदी हार्ट टू हार्ट चर्चा केली. आय लव्ह दॅम. सो मी त्यांच्यासोबत हार्ट टू हार्ट चर्चा केली होती की काय घडतं, तिथला मूड कसा असतो, माहोल कसा असतो, काय असं होतं वगैरे वगैरे. मला जाणवलं ती गोष्ट एक ही की तशा प्रकारच्या जिथे स्वतः मुलं पण परफॉर्म करत नाहीत, ते पैसे गोळा करतात आणि आर्टिस्टना बोलवतात. म्हणजे आज इतका आनंदाची बाब होती की आज जेव्हा इथे आपण प्रतिमेचं पूजन करत होतो तेव्हा मागे जे गाणं गात होते, जे पेटी वाजवत होते, जे तबला वाजवत होते, ते इतके लोक आहेत. कोणी भाड्याने बाहेरनं आणलेले कोणी आर्टिस्ट नव्हते. हे कलेचं स्वतः भाग घेऊन कला सादर करणं आहे. कॉलेजच्या मुलांनी जर कल्चरल इव्हेंट केला तर त्याच्यात स्वतः सादर करायला पाहिजे. फक्त पैसे गोळा करायचे आणि बाहेरच्या लोकांना भाड्यानं बोलवायचं, याच्यात काय मजा. पण ते असं काहीतरी विचित्रपणे झिंगणं आणि जणू काही धिस इज कूल असं जर त्या तरुण मुला मुलींना वाटतं, तर ती मुलं मुली तर काही मनाने वाईट नाही आहेत, चांगलीच आहेत. त्यांना असं का वाटतं? तर बरीच खोदाखोद केल्यानंतर माझा जे निष्कर्ष निघालाय तो हा आहे की देर इज अ डीप
व्हॅक्यूम. एखाद्या तरुण मुलाला किंवा मुलीला जे काहीतरी चॅलेंज करेल, काहीतरी ग्लोरियस वाटेल, अरे हे करणं काय म्हणजे, असं काहीतरी ग्लोरियस स्वप्न, ग्लोरियस ड्रीम, काहीतरी भारावून टाकणारं चॅलेंज, हे जर त्याच्या पुढे नसेल तर कुठल्या तरी फुटकळ गोष्टीमध्ये मग ॲड्रिनॅलिन किक शोधावी लागते. त्याच्यामुळे वरकरणी थिल्लर दिसणाऱ्या आणि वरकरणी फार असा ज्याचा फ्लॅश आहे अशा दिसणाऱ्या गोष्टींमध्ये जेव्हा तरुण पिढी आपल्याला इन्व्हॉल्व्ह होताना दिसते तेव्हा त्यांना बेजबाबदार म्हणून पण निपटवता येऊ शकतं. पण मला ॲक्च्युली ते बघून वेदना जास्ती होतात. कारण मला असं वाटतं की इट्स अन इंडिकेटर ऑफ अ डीप सेन्स ऑफ एक्झिस्टेन्शियल व्हॅक्यूम. त्याला किंवा तिला जीवनामध्ये असं फार काही दुसरं कॉलिंगच नाही आहे हो. तेव्हा काहीतरी करून वेळ भरायची आहे. मग कशाने भरणार? तर चला हे जरा जास्ती फॅन्सी दिसते, आज ये कर लेंगे, कल वो कर लेंगे. तर मला असं वाटतं आपल्याला जास्त प्रयत्न केला पाहिजे की हाऊ डू वी हेल्प यंग पीपल फाइंड अ कॉलिंग, ज्याच्यानंतर त्यांना अशा गोष्टींची गरज लागणार नाही. विनोबांनी मधुकर पुस्तकामध्ये एका ठिकाणी अतिशय सुंदर मार्मिक वाक्य लिहिलं आहे. त्यांनी असं लिहिलं आहे की मनुष्य हा उत्सवप्रिय प्राणी आहे, हे त्याचे जीवन दुःखमय असल्याचा पुरावा आहे. सारखे उत्सव साजरे करावे लागतात याचा अर्थ मुळात जीवन दुःखी आहे आणि म्हणून काहीतरी करून एस्केप पाहिजे. तर जसं विनोबा म्हणतात की मनुष्य हा उत्सवप्रिय प्राणी आहे, हे त्याचं जीवन दुःखमय असल्याचा पुरावा आहे, तसं इफ यंग पीपल इज चेझिंग सुपरफिशियल ॲड्रिनॅलिन किक्स, दॅट इज अन एव्हिडन्स की त्यांच्या जीवनामध्ये ॲडव्हेंचर मिसिंग आहे. ते त्यांना वाटेल, ते शोधता येईल, याच्यात जर आपण त्यांना मदत करू शकलो तर हे वरचे जे सिम्पटम्स आहेत ते होपफुली लवकर चालले जातील. मला आठवतं आहे की काही वर्षापूर्वी मी डॉक्टर बंगांचं एक भाषण ऐकत होतो. मला वाटतं निर्माणच्याच प्रक्रियेच्या दरम्यान कधीतरी, आणि 31 डिसेंबर जवळ येतो आहे आणि त्यामुळे तू म्हणलास तशी ती एक झिंग असते, त्याच्याबद्दल ते बोलत होते. आणि त्यांनी फार एक सुंदर वाक्य वापरलं की सरत्या वर्षाला तुम्ही निरोप तर झिंगून दिला, पण तुमच्यापैकी किती जणांनी येणाऱ्या वर्षाचा सूर्योदय बघितला. आणि ते फार महत्त्वाचं वाक्य वाटतं मला. आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे येतो आहे आणि आपण बऱ्याच वेगवेगळ्या मुद्द्यांवर बोललो. म्हणजे अगदी आत्ताच्या तरुणांच्या समोरचे प्रश्न, त्याला ते देत असलेली उत्तरं, त्या खरं तर त्यांच्या पद्धतीने ती जी उत्तरं शोधतायत त्याच्याबद्दलही तू खूप सविस्तर बोललास. त्याच्यासाठी निर्माण, सर्च, तुम्ही सगळेजण जे प्रयत्न करताय त्याच्याबद्दलही आपण बोललो. आपण समारोपाकडे जाताना मला तुला हे विचारावंसं वाटेल की जर मी हे म्हणत असेल की युवा निर्माण हेच राष्ट्र निर्माण आहे, तर त्या युवा निर्माणाची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी केवळ एकट्या अमृतबंगची किंवा निर्माणची किंवा काही मोजक्या लोकांची नाही आहे, तर ती एक समाज म्हणून जर आपल्या सगळ्यांची असेल तर ती जबाबदारी मी माझ्या पातळीवर, मग कदाचित एक शिक्षक असेल तर शिक्षक म्हणून, एक पालक असेल तर पालक म्हणून, एखाद्या विद्यार्थ्याचा मेंटर असेल तर मेंटर म्हणून, ती जबाबदारी मी आहे तिथं कशी पार पाडू शकतो याच्याबद्दल जर तू सांगू शकलास आणि तिथं आपण जर शेवट केला तर ते खूपच छान. फारच सुंदर प्रश्न आहे आणि मला फार हे आवडलं की तू त्या जबाबदारीचं ओझं हे सगळ्यांमध्ये वितरित करतोयस. तर फार दॅट्स व्हेरी काइंड ऑफ यू. तू म्हणतो ते अगदी खरं आहे की दिस इज सच अ बिग चॅलेंज अँड सच अ बिग अपॉर्च्युनिटी दॅट नो वन पर्सन ऑर वन ऑर्गनायझेशन कॅन डू इट. आपण सगळे काय काय करू शकतो, तर काही काय करू शकतो आणि काही काय नको करायला, याची उदाहरणांचा मी जरा उहापोह करीन. पालक म्हणून किंवा शिक्षक म्हणून सगळ्यात एक पहिली महत्त्वाची गोष्ट जी मी नको करायला ती म्हणजे तरुण मुलांना शील्ड करणं, अतिशय प्रोटेक्टिव्ह पद्धतीने त्यांना ट्रीट करणं, लहान मूल म्हणून त्याला किंवा तिला ट्रीट करणं. आता म्हणजे काय तर तुम्हाला एक गंमत सांगतो. ज्या आमच्या निर्माणच्या शिबिरांसाठी मुलं मुली अप्लाय करतात त्याच्यानंतर आम्ही त्यांची मुलाखत घेतो पण मग फायनली निवड करतो.
तर एकदा मुंबईला मी मुलाखत घेत होतो, कर्मधर्म संयोगाने KM मध्येच घेत होतो, आणि एक मुलगा होता ज्याने अप्लाय केलं होतं, त्याची मी मुलाखत घेत होतो. तो होता सांगलीचा. त्याचे आईवडील डॉक्टर होते. हा मुलगा आता KM मध्ये शिकायला आला होता. KM मध्ये 3rd इयर MBBS स्टुडंट तो होता. मी त्याला काहीतरी बाकी चालू होतं म्हणून त्याला गमतीतही विचारलं, म्हटलं अरे तू घरी जातो का, किती फ्रिक्वेंटली जातो, सांगितलं. कसा जातो, म्हणजे सहसा बसने जातो. अच्छा, म्हटलं बसने जातो, अच्छा कसं, किती तिकीट आहे वगैरे असतं माझं काहीतरी चालू होतं त्याला, आउट ऑफ क्युरिओसिटी. तो म्हणाला हो आई बाबा तिकीट करून देतात म्हणे बुक, आणि 2 तिकीटं बुक करतात म्हणे. आमची स्लीपर बस असते, तर त्या 2 आजूबाजूच्या 2 तिकीटं बुक करून देतात म्हणे आई बाबा. तर पहिले मला याचंच सरप्राईज झालं की आई बाबा का तिकीट बुक करतात, म्हणजे 3rd इयरचं पोट आहे त्याने स्वतः बुक करायला पाहिजे तिकीट. म्हटलं 2 का करतात रे? नाही म्हणे माहीत नाही ना म्हणे बाजूला कोण येऊ शकतं. मी आपला विचार केला, हा पोरगा 3rd इयरचा MBBS स्टुडंट आहे, पुरुष आहे, पण हा 1.5 वर्षामध्ये याच्याकडे लिगली पॉवर येणार आहे हे डिक्लेअर करायची की तू आणि मी अलाइव्ह आहो की डेड आहो. ही इज गोइंग टू बी लिगली एम्पॉवर्ड टू डू दॅट. तो म्हटला तू मेलाय तर तू मेलाय. पण त्याचे आईबाप त्याला 2 तिकीटं काढून स्वतःच काढतात, पण 2 काढून पाठवतात. आता काय होईल याचं? मी त्याच्या सिलेक्शनचं काय केलं असेल तुमच्या लक्षात आलंच असेल. मी म्हणालो जोपर्यंत 1 तिकीट स्वतः काढून घरी जात नाही तोपर्यंत निर्माणचा रस्ता तुला बंद. पहिले ते कर, मग आपण बाकी पुढचं बघू काय. कितींच्या आता चोपडा हे वेगळं गाव आहे आणि त्यामुळे इथे कदाचित लागू नाही होणार, पण शहरामधल्या तर अनेक मुला मुलींच्या बाबतीत तुम्हाला हे कळेल की त्यांनी लाल डब्याने कधी आयुष्यात प्रवास नाही केला आहे. मी काही मुलांना चक्क ही असाइनमेंट दिली आहे, बस स्टॉपवर जा, लाल डब्याचं तिकीट काढ, कुठेही जा, 4 तास एक साईड जा, उतर, काहीतरी खा, परत ये, हीच तुझी असाइनमेंट. सो हे म्हणजे या लेव्हलचं जे शिल्डिंग चालू आहे, आणि पालकांना दुर्दैवाने असं काहीतरी वाटतंय की मी माझ्या मुलाला किंवा मुलीला असं फार फुलासारखं काहीतरी जपलं तर तो काहीतरी फार भलं करेल, असं नाही होणार. तर वी हॅव टू अलाव यंग पीपल टू गेट एक्सपोज टू व्हॉट एव्हर चॅलेंजेस ऑफ लाईफ दॅट देअर आर. त्याच्यातनंच त्याची खरी ग्रोथ होणार आहे. म्हणून मी म्हणालो की युवकांसाठी राष्ट्र निर्माण हे युवा निर्माण आहे. त्याच्यामुळे युवक जेव्हा बाह्य समाजातल्या परिस्थितीला सामोरे जातील, त्याच्यातल्या चॅलेंजसोबत काहीतरी मुठभेड करतील, 4 चुका करतील, करू द्या, पण ते एनकरेज करणं हे उलट पालक किंवा शिक्षक म्हणून आपलं अतिशय महत्त्वाचं कर्तव्य आहे. त्याच्यातनं आपण युवा निर्माणाला हातभार लावू. दुसरा एक भाग मला असं वाटतं तो हा थोडा याच्याशी निगडीत आहे, पण तो म्हणजे आर्थिक स्वयंपूर्णता. मी स्वतः वयाच्या 21.5व्या वर्षी ग्रॅज्युएट झालो. आता मी 2 महिन्यामध्ये 40 वर्षांचा होईल. पण गेल्या 19 वर्षामध्ये मी माझ्या आईबाबांकडनं एकही पैसा घेतलेला नाही. मी जे काही केलं आहे, जे काही शिकलोय, जे काही एक्सपेंडिचर असेल, एव्हरी डॅम थिंग आय हॅव डन इट ऑन माय ओन. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता मी जे काही बोलणार आहे ते बोलण्याचा किमान मला थोडा मॉरल अधिकार आहे, आणि त्याला विज्ञानाचं बॅकिंग पण आहे. पण तरुण मुलांना लवकरात लवकर त्यांच्या पायावर ते कसे उभे राहतील आर्थिकदृष्ट्या, ही जबाबदारी आपण त्यांच्या खांद्यावर टाकली पाहिजे. कारण आता आजकाल महाराष्ट्रामध्ये तुम्हाला असे अनेक उदाहरणं सापडतील जिथे लहान नाही, तरुण मुलाचं किंवा मुलीचं वय 26 झालं आहे, 28 झालं आहे. काय करतोय रे? नाही मी PGची तयारी करतोय किंवा मी UPSC MPSCची तयारी करतोय, आणि तो घरीच राहतो किंवा अजून कुठेतरी राहतो, आईबाबांच्या पैशावरच जगून राहिला आहे. त्याने आयुष्यात काही कामही नाही केलं आहे. कोणाला PGची किंवा UPSC MPSCची तयारी करायची असेल तर काय माझी ना नाही, त्याने जरूर करावी. पण मी असं म्हणेन की बाबा मग तू 4 नोकरी कर, 4-5 पैसे कमाव, आणि मग त्याच्यातनं तुझा ब्रेक तू फंड कर. त्या ट्युशनचे पैसे भर, तुझ्या मेसचे पैसे भर. जर तू घरात राहणार असतील तर घराच्या किराणा मालाच्या बिलामध्ये तू कॉन्ट्रीब्यूट कर. पण आई वडिलांना असं वाटतं की मुलाला किंवा मुलीला शिकू द्यावं, याच्यासाठी मी वय त्याचं 30 झालं तरी मीच त्याला फायनान्शियली सपोर्ट करत राहीन. आय थिंक दॅट इज रॉंग. आपण त्याच्यामध्ये त्या मुलाला किंवा मुलीला सक्षम बनण्याच्या ऐवजी उलट त्याला कुबड्या देतो. हे करू नये.
म्हणून माझी तर अशी विनंती राहील सगळ्या पालकांना, सगळ्या शिक्षकांना आणि इथे जे युथ आहेत त्यांना देखील, की तुम्ही काहीतरी मनात ठरवा, UG की PG. माझं रेकमेंडेशन राहील UG. पण वन्स यू आर डन विथ युअर UG अंडर ग्रॅज्युएशन, विच एव्हर डिग्री, MBBS करा, इंजिनिअरिंग करा, BCom करा, BSW करा, व्हॉट एव्हर, त्याच्यानंतर घरनं पैसे घेऊ नका. का वाटेल ते काम केलं तरी चालेल, पण घरनं पैसे न घेता स्वतः काम करायला पाहिजे. त्याच्याशिवाय मॅच्युरिटी येत नाही, त्याच्याशिवाय आटेदार का भावही कळत नाही, आणि त्याच्याशिवाय स्वतः इंडिपेंडेंटली निर्णय घ्यायची धमक पण येत नाही. आणि त्याच्यामुळे दोन फार वेगवेगळ्या गोष्टी होतात. एक गोष्ट अशी होते जिथे आपण चूक गोष्टींना नाही म्हणण्याची क्षमता गमावून बसतो. त्याचं उदाहरण सांगतो. त्या माझ्या मित्राचं मी नाव नाही घेणार आहे, पण तो जळगाव जिल्ह्यातलाच मित्र आहे, आमच्या निर्माणचाच मित्र आहे. तर मला थोडं वाईट वाटतं ही स्टोरी सांगायला. पण त्याला त्याचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर शाळेवर शिक्षक म्हणून लावण्यासाठी 5 लाख रुपयाची लाच मागण्यात आली. त्याचे वडील जे स्वतः शिक्षक होते त्यांनी ते 5 लाख रुपयाची लाच दिली आणि याची शाळेमध्ये नोकरी पक्की करून दिली, जिथे कुठे तो होता तिकडे. मुळात हेच फार चूक. पण नंतर जेव्हा त्याचं लग्न ठरलं तेव्हा त्याचे वडील म्हणाले हुंडा घ्यावा लागेल. तो हा म्हणाला की नाही घ्यायचा मला हुंडा. ते म्हणाले तुला काय वाटतं, म्हणजे तुझी नोकरी लावण्यासाठी मी 5 लाख भरले ते येणार कुठं नाही. सो त्याला त्याची इच्छा नसताना हुंडा घ्यायला हो म्हणावं लागलं. त्याने जेव्हा मला फोन केला होता की माझ्या लग्नाला तू ये, मला ही थोडीशी पार्श्वभूमी माहिती होती, म्हणून मी त्याला रोखठोक प्रश्न विचारला. म्हटलं हुंड्याचं काय? तो म्हणे नाही घेतलं जातोय, मी आता बाबांना नाही कन्व्हिन्स करू शकत. तर मी त्याला म्हटलं की तुझ्या वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा, पण मी तुझ्या लग्नाला येणार नाही. मला मित्र म्हणून तुझ्याविषयी प्रेम आहे, तुझ्या लग्नासाठी मी तुला शुभेच्छा देतो, पण ज्या लग्नात हुंडा घेतला जातोय त्याच्यामध्ये पब्लिक अपीअरन्स करून जणू काही माझी मूक संमती आहे त्या प्रक्रियेला, हे तर मी नाही करणार म्हटलं. पण सांगण्याचा मुद्दा काय की तो स्वतः त्याच्या पायावर उभा नाही राहिला, आणि जेव्हा उभं राहण्याची वेळ आली ती लाच देण्यामध्ये त्याच्या वडिलांना त्याने कॉन्ट्रीब्यूट करायला लावलं. त्याच्यामुळे पुढे जीवनामध्ये त्याला त्याच्या होणाऱ्या अर्धांगिनीकडनं पैसे घ्यायचे नव्हते तरी नाही म्हणण्याचं त्याचं स्वातंत्र्य तो गमावून बसला. हे योग्य नाही. आणि याचं दुसरं एक एक्स्ट्रीम एक्झाम्पल की पैशाचं काहीच माहिती नसल्याने लोक काय करतात. आमच्या निर्माणच्या ऍप्लिकेशन फॉर्ममध्ये एक प्रश्न आम्ही विचारतो की साधारणतः 30व्या वर्षी साधारणतः तुला जर एक फायनान्शियली सिक्युअर्ड आयुष्य जगायचं असेल तर तुला काय वाटतं, तुला महिन्याला किती रुपये मिळाले पाहिजे. मुलांनी फक्त कॉलेजच्या पॅकेजचे फिगर्सच ऐकलेले आहेत, त्यांनी कधी असा विचारच नसतो केलेला की अरे आपल्याला एक रिझनेबली ओके आयुष्य जगायचं असेल. आम्ही असं नाही म्हणत हलाखीचं जगा, पण रिझनेबली फायनान्शियली सिक्युअर आयुष्य जगायला तुला महिन्याला किती रुपये पाहिजे रे. 4 दिवसापूर्वी मी जो ऍप्लिकेशन फॉर्म एक वाचला त्याच्यात काय फिगर होती माहिती आहे, 5 कोटी. आणि मला कुठल्याही शिक्षण प्रवाहाच्या विरुद्ध काही टिप्पणी करायची नाहीये, पण तो एका कुठल्या तरी लोकल कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग करतोय. मी असं विचार केला की याला समजतंय का, म्हणजे की तो महिना 5 कोटी म्हणजे तू वर्षाला 60 कोटी म्हणतोय, म्हणजे तू भारतातल्या 0.01% मध्ये यावं अशी तुझी मेंटल अपेक्षा आहे. पण तू करतो काय, तर तू जिथे आता शिकून राहिला आहे त्याच्यामध्ये तुला नोकरी भेटेल की नाही इथे प्रश्न आहे. त्याच्यात तुझी चूक नाहीये, पण इतका टोटल डिस्कनेक्ट विथ रियालिटी. आणि 5 कोटी रुपये का लागावे महिन्याला, म्हणजे साधं आयुष्य जगायला हालाकीचं नाही. पण महिना 5 कोटी रुपये हे त्याने लिहिलं, याचा अर्थ आयदर ही मस्ट बी अंडर सम इन्फ्लुएन्स विच आय होप ही वॉज नॉट. पण इतक्या अतार्किक अपेक्षा पण तरुण मुला मुलींच्या बिल्ड होतात, कारण त्यांना आपण जीवनाच्या आर्थिक जबाबदारीपासनं दूर ठेवलं. 19 वर्षाची पोरं आयफोन घेतात. माझ्या खिशामध्ये आत्ता जो आहे हा रेडमीचा फोन आहे, नाही रेडमीचा नाही, हा OnePlusचा आहे. याच्या आधीचा रेडमीचा होता, हा OnePlusचा फोन आहे. हा मी याच महिन्यात फेब्रुवारी महिन्यात घेतला, याच वर्षी. हा माझ्या आयुष्यात मी आजपर्यंत घेतलेला सगळ्यात महाग फोन आहे.
आणि याची किंमत आहे 18,000 रुपये. दिस इज द कॉस्टलिएस्ट फोन दॅट आय हॅव बॉट इन माय लाईफ. 18,000. मी याच्यापेक्षा 10 पट महाग फोन विकत घेऊ शकतो का? मी घेऊ शकतो अगदीच ठरवलं तर, पण आय डोंट नीड इट, सो वाय शुड आय टेक इट? पण माझा सेल्फ एस्टीम माझ्या खिशामध्ये किती फॅन्सी मोबाईल आहे आणि कुठच्या कंपनीचा याच्यावर नाही आहे. पण 19 वर्षाच्या आणि 20 वर्षाच्या पोराला हफ्ते भरायचे, मायबापांकडनं पैसे घ्यायचे, मायबाप कुठतरी काम करत असतात आणि त्याच्यावर तो आयफोन घ्यायचा आणि मिरवायचा असं वाटतं. याच्यामध्ये कंपन्यांचं ब्रँडिंग आणि ॲडव्हर्टिजमेंट जितकं दोषी आहे तितकंच आईवडिलांनी फर्मपणे नाही म्हणणं हे आवश्यक आहे. त्याच्यामुळे हा एक मुद्दा जिथे मला असं वाटतं की ॲज पेरेंट्स अँड टीचर्स वी शुड एनकरेज यंग पीपल टू टेक फिनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी ॲज सून ॲज पॉसिबल. त्याच्यात त्यांचं भलं होईल, वाईट होणार नाही. अर्थात दारूच्या प्रश्नापासून तू दूर राहा असं त्याला आपण म्हणायलाच पाहिजे. एक जी गोष्ट आपण तरुण मुलामुलींमध्ये जरूर एनकरेज करावी ती म्हणजे मला असं वाटतं वाचन. त्याच्यामुळे तू काय वाचतोयस? आपण पालक म्हणून खरं तर आपल्या पाल्यासाठी जो काही मंथली पॉकेट मनी आपण पाठवतो त्याच्यामध्ये जर शक्य असेल तर काही तरतूद हे स्पेसिफिकली चांगल्या पुस्तकांसाठी करावी की हे पैसे पुस्तकावर खर्च करायलाच मिळतील, नाही तर नाही मिळणार. आणि चांगली पुस्तकं म्हणजे काय असा जर कोणाला प्रश्न असेल तर त्याचं उत्तर मी सहज देऊन देतो. आमच्या निर्माणच्या वेबसाईटवर जर तुम्ही गेलात तर तिथे 200 रेकमेंडेड पुस्तकं जी तरुण मुलामुलींनी वाचलीच पाहिजेत त्याची यादी आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने दिली आहे. त्यामुळे कोणाला जर हा प्रश्न असेल की चांगली पुस्तकं म्हणजे काय त्याचं उत्तर ऑलरेडी आहे. पण तरुण मुलामुलींनी चांगलं वाचन करणं इज एक्स्ट्रीमली क्रुशियल. अनफॉर्च्युनेटली असं होतंय आज की तरुण मुलं मुली त्यांचा बहुतांश वेळ आणि निर्णय प्रक्रिया कशी करतात तर एक तर ते आजूबाजूला मित्रांसोबत वेळ घालवतात, फार फार तर 1-2 वर्ष सिनियर काय म्हणतो हे बघतात. नो, अनफॉर्च्युनेटली वी ऑल आर मिडिओकर पीपल, वेदर इट्स मी और वेदर इट्स यू. अनफॉर्च्युनेटली मोस्ट ऑफ अस आर मिडिओकर पीपल. And if mediocre people only spend time with other mediocre people, the result is mediocrity squared. So पुस्तक ही एक अशी सुंदर गोष्ट आहे की ज्याच्यामुळे आपण मानवी इतिहासामधले जे उत्तुंग लोक होऊन गेले त्यांच्यासोबत संवाद करू शकतो. निर्माणमध्ये आम्ही आमच्या याच्यावर पुस्तकांच्या याच्यावर अशी टॅगलाईन लावली आहे की बुक्स आर अवर गेटवे टू द कलेक्टिव्ह विजडम ऑफ ह्युमॅनिटी by transcending the boundaries of time and space. अनेक थोर लोक थोर होती पण मरून गेली. चार्ल्स डार्विन मरून गेला, शेक्सपियर मरून गेला, महात्मा गांधी मरून गेले. आता यांना भेटणं तर कधी जमणार नाहीये. पण म्हणजे आता मी काय करायचं? पण त्यांची पुस्तकं जर मी वाचली तर आय कॅन ट्रान्सेंड द बाउंड्री ऑफ टाइम अँड मीट देम. अनेक लोक महान आहेत पण मला ॲक्सेसिबल नाही. अमर्त्य सेन, मायकल सँडल महान लोक आहेत पण मला नाही रोज भेटता येत, त्यांना 10,000 किलोमीटर दूर आहे. पण इफ आय रीड देअर बुक्स आय कॅन ट्रान्सेंड द बाउंड्री ऑफ स्पेस अँड रीच अप टू दॅम. त्यामुळे तरुण मुलामुलींनी अति जास्त वेळ आपल्या पियर सर्कलमध्ये घालवणं आणि बौद्धिकदृष्ट्या पियर किंवा सिनियरच्या लेव्हलला राहणं ही धोक्याची घटना आहे. तर आपण त्यांना जास्त उत्तुंग बौद्धिक इनपुट कुठनं मिळू शकेल आणि त्याच्यासाठी त्यांना वाचन चांगलं करायला कसं प्रवृत्त करता येईल हे मला वाटतं जरूर बघावं. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा ज्याच्याने मला एंड करायला आवडेल, जो मी मगाशी ऑलरेडी बोललो, पण तो हा आहे की तरुण मुलांच्या जीवनाच्या सक्सेसचा सगळ्यात मोठा फॅक्टर हा असणार आहे की त्यांना त्यांचा पर्पज शोधता येतो की नाही. आणि सायकॉलॉजीमध्ये आता असा भरपूर रिसर्च झालेला आहे की 20 ते 30 या वयोगटामध्ये जर एखाद्या तरुणीला त्याचा किंवा तिचा पर्पज शोधायला मदत झाली आणि तो जर तो खरं शोधू शकला तर दॅट इज द बेस्ट प्रेडिक्टर ऑफ देअर लॉंग टर्म वेलबिंग. त्यामुळे पालक म्हणून, शिक्षक म्हणून आपल्या सगळ्यांची इच्छा असेल की माझा पाल्य किंवा माझा मुलगा मुलगी यांचं लांब पल्ल्यामध्ये भलं व्हावं. त्याच्यासाठी अनेक गोष्टी करायला पाहिजे. पण वन सिंगल थिंग दॅट यू कॅन डू इज
तुझी डिग्री कुठली, तुला मार्क किती मिळाले, या गोष्टींमध्ये जितका आपण वेळ घालवू त्याच्याहून जास्त आपण त्याला सारखा एक प्रश्न आपण विचारावा आणि त्याला त्याचं उत्तर शोधण्यासाठी मोकळीक द्यावी आणि प्रोत्साहन द्यावं. तुझा पर्पज काय? कॉलेजमधले त्याचे सिनियर्स आणि कॉलेजमधले त्याचे मित्र हे त्याला हेच म्हणणार आहे, अभी ये क्लास लगा ले, अभी वो एग्जाम है, उसके बाद वो ये है, हे चालणार आहे तिकडे. पण आपण त्याला घरी येऊन तेच न विचारता आपण त्याला हे विचारलं पाहिजे, का रे तू हे जे काही शिकतोय पण तुला काय वाटतं, तुला जीवनामध्ये काय करायचं आहे, तुझा पर्पज तुला कसा शोधता येईल, तुला कोण इन्स्पायर करतं, तुला बाह्य समाजातली कुठली गोष्ट बदलण्यामध्ये रस आहे. आणि कदाचित त्याला याची उत्तरं माहिती नसतील व्हेरी नॅचरली, तर ती उत्तरं तू शोध. याच्यासाठी जर आपण त्याला इन्स्पायर करू शकलो, याच्यासाठी आपण त्याला फॅसिलिटेट करू शकलो, तर मला वाटतं सगळ्यात चांगलं होईल. त्याच्यामुळे सर्व तरुण तरुणींना निव्वळ आर्थिक जीवन न जगता अर्थपूर्ण जीवन कसं जगता येईल याच्यासाठीची मदत जर आपण करू शकलो तर युवा निर्माण आणि राष्ट्र निर्माण हे दोन्ही मला वाटतं आपल्याला साध्य करता येईल. थँक्यू सो मच. म्हणजे खरं तर गेल्या 1.5 तासात आपण सुद्धा काळाच्या, वेळेच्या आणि जागेच्या ज्या मर्यादा आहेत त्या ओलांडत प्रवास केला. अगदी 3रीत असताना तू घेतलेला एक अनुभव जो तुझ्या आयुष्याला एक महत्त्वाचं वळण देऊन गेला आणि तिथपासून ते अगदी त्याच्यानंतर वयाच्या 22व्या-25व्या वर्षी कुठेतरी एक आणखीन पुढचा प्रश्न पडणं, त्याची उत्तरं शोधत जाणं. ती शोधताना या देशातल्या जे तरुण आहेत त्या तरुणांना म्हणजे केवळ स्वतःचाच विकास नाही, मुव्हिंग बियॉन्ड सेल्फ जे तू म्हणलास, स्वच्या पलीकडे जाऊन एकूण समाजाला जर मला उन्नत करायचं असेल तर त्याच्यासाठी म्हणून मी काय करायला हवं, ह्याच्यासाठीचा शोध घेण्याचा जो हा पूर्ण प्रवास आहे तो ऐकताना मला खात्री आहे की इथं उपस्थित असलेल्या सगळ्यांना खूप आनंदाचे, कुठंतरी धक्का देणारे आणि त्याचबरोबर आशेचा किरण दाखवणारे क्षणसुद्धा नक्कीच मिळाले असतील. तू म्हणलास तसं की 40 वर्षापूर्वी ठाकूरदासजी इथे येऊन गेले, 20 वर्षापूर्वी नायना इथे येऊन गेले आणि आज तू आलायस. तर मला असं वाटतं की हा 40-50 वर्षाचा सेवेचा जो वारसा आहे तो म्हणजे हे किती छान आहे ना की हरताळकर सरांनी ज्यावेळेस व्याख्यानमालेची सुरुवात केली त्यावेळेस त्यांनी ती त्यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ कुठेतरी ती सुरू केली. त्यांनी जे समाजासाठी देणं होतं त्यांचं त्याच्यासाठी म्हणून ती सुरू झाली आणि ते करतानाच तसाच एक वारसा घेतलेला बंग कुटुंबातला तू आणि तो आज इथं असणं आणि या सगळ्या लोकांसोबतचा संवाद साधणं हा ही खरं तर 100% पर्वणी होती. सो थँक्यू सो मच इथं येण्याबद्दल, प्रश्नांना उत्तर देण्याबद्दल. प्रचंड मोकळेपणाने कुठलाही आडपडदा न ठेवता खूप स्पष्टपणे पण बऱ्याचदा सौम्य भाषेत सुद्धा तुझं म्हणणं जे आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सर की आम्हाला ही संधी दिलीत की आम्ही इथं यावं, हा संवाद साधावा आणि सगळ्यांसोबत बोलावं. धन्यवाद. थँक्यू सो मच.